नमस्कार, शिवशाही पैठणमध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन नवीन असं कलेक्शन मी घेऊन आलेलो आहे ऑलरेडी. आणि आज शुभम भाऊ नसताना आमचे मोठे बंधू ओम भाऊ त्यांच्यासोबत लाईव्ह ला बसलेला आहे. तर मी बंधूंना तीच विनंती करेल की आम्ही जे तुमच्याकडनं शिकलो, आता आमच्याकडनं जर कधी काय आजच्या लाईव्ह मध्ये चुकी झाली तर थोडं सांभाळून घ्या. आणि आमच्यापेक्षाही छान अशी माहिती देतात लाईव्ह मध्ये, किंवा समोर कस्टमर असतील तर इम्प्रेशन वगैरे एकदम बेस्ट पडतं त्यांचं, कारण त्यांना खूप असा एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. प्रत्येक तुम्हाला बारकाईने प्रत्येक साडीबद्दल ते माहिती सांगतील. कोणत्या प्रकारचं विविंग आहे, कोणत्या प्रकारचं सिल्क आहे, कोणत्या प्रकारची साडी आहे आणि तिचा रेट. त्याच्यानंतर आम्ही जसं तुम्हाला रोजच्या रोज सांगतो की याचा ब्लाउज पीस असा येणार, बुट्टी अशी येणार, बॉर्डर अशी येणार, तर ते तुम्हाला बारीक बारीक त्याच्यातला जो काही अंश आहे साडीमधला, तर ते तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतील. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या पहिला चेक्स कांजीवरम पासून त्यांनी सुरुवात करावी. तर नक्कीच तुम्ही आपल्या शिवशाहीच्या जे काही फॅन्स आहेत शिवशाहीचे, त्यांच्यासाठी तुम्ही आजचं हे प्रेझेंटेशन चालू करावं. नमस्कार मॅडम, मी आता तुम्हाला दाखवत आहे प्युअर सिल्क कांजीवरम पैठणी. सो आता तुम्ही ह्या साडीचा पदर बघा आणि आतले डिझाईन बघा. याच्यात खास विशिष्ट असं आहे की जर कधी तुम्ही प्लेन इरकल घेत असाल तर इरकलला कसं आपलं टोप पदर असतो. सो हे बघा, मध्ये त्याला असं टोप पदरचे डिझाईन काढलेले आहे आणि प्लस ऍडिशनल त्याला आपण जे काही साऊथ पॅटर्नची जी कांजीवरमची डिझाईन असते सो स्वतः आपण त्याच्या ऍड केलं. म्हणजे त्याच्यात आपण दोन जे डिझाईन असतात युनिक, एक कांजीवरम पैठणी आणि एक इरकल पैठणी. सो ते ट्रेडिशनल आपण साऊथ मध्ये थोडे विविंग केलेलं आहे. आणि याची जी बॉर्डर जी आहे ही आपण रेशीम मध्ये बनवलेली, म्हणजे सहजा करून आपण कसं पैठणीची जे बॉर्डर जे असतात ते फक्त सिल्क मध्येच बघतो, पण तुम्ही याची बॉर्डर बघा कशी आहे. सिल्क प्लस रेशीम बॉर्डर मध्ये विविंग केलेलं बघा. इकडे तुम्हाला जरीला जर दिसणार आणि इकडे तुम्हाला रेशीम दिसणार. आणि आतला जी डिझाईन आहे ही चेक्स मध्ये काढलेलं, म्हणजे एक लाईन जी आहे ती ब्ल्यू शेड मध्ये येणार आणि दुसरी जी लाईन आहे ती व्हाईट डिझाईन मध्ये येणार. तर तुम्हाला साडीचा पदर कसा वाटतोय आणि आतला कलर आणि डिझाईन कशी वाटते नक्की कमेंट करा. आणि याची जी प्राइस आहे ही फक्त 10,500 च्या रेंजची आहे आणि एकदम हँडलूम मध्ये. मी तुम्हाला पूर्ण साडी ओपन करून दाखवतो. आणि याचा जो ब्लाउज पीस आहे हा कॉन्ट्रास्ट रेड मध्ये येणार. हे बघा, आणि तुम्ही ह्या साडीवरती, कारण की कसं आहे याचा जो शो आहे, तुम्ही जर या ब्लाउजला जर कधी तुम्ही थोडा नॉर्मल वर्क जरी केलं हँडवर, तरी पदर आणि जो साडीचा जो ब्लाउज पीस आहे ते एकदम उठून दिसेल तुम्हाला. अभिलाषा मॅडम नमस्कार, प्रज्ञा नांदगावकर मॅडम नमस्कार. तुमचं शिवशाही पैठणी लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जोपर्यंत आपले जे रोजचे लाईव्ह बघणारे आहेत शिवशाहीचे फॅन्स, तर जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत 1, 2, 3 साड्या सुरुवातीला आम्ही जास्त वेळ दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर जसं काही लाईव्हला आपले कंटिन्यू जे काही लोक जॉईन झाले होतील त्याच्यानंतर मग थोडं आपण फास्ट मध्ये साडी दाखवू. कारण सुरुवातीला नोटिफिकेशन जाणं, त्यांना लाईव्ह पर्यंत जॉईन होणं, या गोष्टीला बराच त्यांना टाइम पण होतो. कोणी 5-10 मिनिटांनंतर जॉईन करतं, तर कोणी 10-15 मिनिटांनंतर जॉईन करतं. सुरुवातीला जे काही 5-10 मिनिटं आहेत ते आपण सुरुवातीला पूर्ण तुम्ही साडीबद्दल माहिती घ्या आणि तुम्ही कंटिन्यू करा. जेव्हा मी आता तुम्हाला चेक साडी दाखवली, हा त्याचा ब्लाउज पीस येणार. जसे बॉर्डर आहे सेम दोघांना बॉर्डर येणार आणि ब्लाउज पीस आहे आतून प्लेन येणार. फक्त तुम्ही याला नॉर्मल थोडा हँडवर्कचं कधी डिझाईन केला तर तरी साडीला ते अतिशय उठून दिसणार. तर त्याच्यातलं मी तुम्हाला दुसरा पॅटर्न दाखवतो चेक्स मधला. हे बघा, आता हा 2 टोन कलर शेड मध्ये आहे, म्हणजे आतून एक चिंतामणी कलर येणार आणि एक पीच कलरचा धागाचं कॉम्बिनेशन येणार. ब्लाउज पीस वगैरे सेम येणार त्याला. जसं मी तुम्हाला म्हटलं इरकल प्लस कांजीवरमचं जे डिझाईन असते रेग्युलर, जसं महाराष्ट्रामध्ये पिकॉक फेमस असतो तसं साऊथमध्ये त्याची जी बॉर्डर जी असते कांजीवरमची, फ्लावर्स म्हणा किंवा ॲडिशनल पिकॉक वगैरे सेम येणार आतली डिझाईन. हे ब्लाउज पीस पण
त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार. हे बघा, हे आतलं त्याचं डिझाईन येणार चेक्स मध्ये. कसं वाटतंय नक्की कमेंट करा. हेमलता मॅडम हाय, नमस्कार. शिवशाही नेटवर्क हैदराबाद, नाईस कॉम्बिनेशन. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुमच्यासाठी असंच चांगलं कॉम्बिनेशन आम्ही घेऊन येणार आहे. आणि अभिलाषा मॅडम म्हणतात येस सर, कारण मी जे काही सांगितलं ते अभिलाषा मॅडमलाही ते पटलेलं आहे. तर त्यामुळे अरे वा, 190 लोक जॉईन झालेले आहेत आत्तापर्यंत. तर मला वाटतं आपण सुरुवातीला जे काही कांजीवरमचे प्रकार आहेत प्युअर सिल्कमध्ये ते आमच्या बंधूंनी काढलेले आहेत, कारण ते कांजीवरमचे खूप फॅन आहेत. पैठणी प्युअर सिल्कमध्ये म्हटलं तर त्यांना खूप उत्साह येतो दाखवण्यासाठी की प्युअरमध्ये काय काय दाखव काय काय नाही. कारण आमच्यात जर कधी कॉम्पिटिशन लागलं आणि प्युअर पैठणी असेल किंवा प्युअर सिल्कचं कोणतंही सिल्कची साडी असेल ती जर कधी आम्हाला सेल करायची असेल तर सगळ्यात पहिले आमच्या डोक्यात ओम भाऊचा विचार येतो. तर ओम भाऊ तुम्ही कंटिन्यू करा, तुमच्या प्युअरचं जे काही हे आहे नॉलेज आहे ते तुम्ही आपल्या शिवशाहीच्या फॅन्सपर्यंत पोहोचवा. आता हे बघा, हे मी तुम्हाला थोडं नवीन युनिक मध्ये दाखवणार. आता याची वन साइड बॉर्डर जी असते ती मोठी येणार आणि वन साइड बॉर्डर जी असते ते स्मॉल मध्ये येणार. पण प्लस याचं एक असं ॲडिशनल आहे की आता तुम्ही ही जर कधी बॉर्डर बघितलं असणार याला आपण चेक्स मध्ये विविंग केलेलं आहे. म्हणजे हे बघा, जसं तुम्ही आता मी जे तुम्हाला फर्स्ट टाइम जे 2 साड्या दाखवला, ब्ल्यू कलरची चिंतावणी प्लस पीच कलर आणि व्हाईट प्लस ब्ल्यू कलर, सो ते 2 टोन शेड मध्ये असतं. पण हे जे बॉर्डरला आपण जे काढलेलं आहे हे फक्त सिंगल याच्यामध्ये चेक्स विविंग केलेले आहे. आणि तुम्ही याचा पदर पण बघा, याच्यावरती जे हस्तकलाचे जे 3 पिकॉक असतात, म्हणजे याच्यावरती टोटल 6 पिकॉक आहे, हे आपण विविंग केलेलं आहे. आणि आतली जी त्याची बुट्टी जी आहे हे क्वेरी बुट्टीमध्ये केलेलं आहे. थोडं झूम करतो, एकदा बघून घे. मला दिसलं नाही. आपला नंबर दिसत नाहीये. एक 2 मिनिटं फक्त, जरा टेक्निकल इश्यू आहे. तर कट होत. हा नंबर आला, नंबर आला. ओके, सो तुम्ही बॉर्डर पण बघू शकता की जसं मी तुम्हाला आता 2 जे साड्या दाखवल्यात त्याला चेक्स मध्ये काढले, पण आपण याला बॉर्डर वन साइड मोठी बॉर्डर केली आणि प्लस त्याला मध्ये ॲडिशनल चेक्सची डिझाईन केलेली. आणि तुम्ही दुसरी साइड पण बॉर्डर बघा, इथून फक्त आपण विविंग केलेलं आहे. ओम सर तुम्ही खूप सिन्सिअर आहात असं अभिलाषा ब्राह्मणकर मॅडमचं म्हणणं आहे. Thank you, खरंच आमचे ओम सर खूप सिन्सिअर आहेत. कारण आम्ही म्हणजे जरी थोडं नटखट किंवा कसं वेगळ्या याच्यात फ्लो मध्ये असतो, पण ओम सर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. तर ते माहिती पण खूप छान सांगतात असं अभिलाषा मॅडम सांगतात. आणि खरंच ते माहिती खूप छान सांगतात. थँक्यू मॅडम. कंटिन्यू करा. ओके, सो आता तुम्ही याचं जे आहे, आता ही जी साडी, याचा जो पल्लू जो आहे हे आपण पावलूमवरती विविंग केलेला आहे. सो याला बॅक साईडला तुम्हाला नेट लावायची गरज आहे. आणि आतली जी डिझाईन आहे त्याची बुट्टी वगैरे हे आपण विविंग मध्ये केलं आहे. आणि माझा एक फंड असं असतो की जे हँडलूमचे जे साड्या असतात ते मी तुम्हाला हँडलूम सांगणार, जे पावरलूमचे असणार ते पावरलूम सांगणार, जे मशीन मेड असणार ते मशीन मेड असणार. कसं ज्याला आपण ब्रँड म्हणतो ना त्या हिशोबाने मी चालत असतो. तर तुम्हाला ही साडी कशी वाटते नक्की कमेंट करा. तुम्ही जर आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा. फक्त याची जी प्राइस आहे ही 12,000च्या रेंजची आहे. आणि तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहे, त्या स्क्रीनवरती नंबर, ज्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय तिथे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकतात आणि बुकिंग करू शकतात.
तर अशा सुंदर अशा प्युअर कांजीवरमच्या साड्या, यात हँडमेड आणि मशीन मेड यांचाही त्यांनी फरक सांगितलेला आहे. आणि सांगताना ते याचं असाही उल्लेख केला की मशीन मेड जी साडी असते त्याला बॅक साईडला पदराला नेट लावावं लागतं, जेणेकरून तुमच्या मागचा जो धागा आहे कुठे अडकणार नाही आणि साडी तुमची फाटल्या जाणार नाही. तर त्यासाठी तुम्ही साडी शिवशाईमधनं घ्या किंवा कुठनंही घ्या, पण मी एक सजेशन असं देईल की तुम्ही पॉवरलूमची जी पण साडी असेल तर बॅक साईडला धागे ओपन असेल तर त्याला नक्की नेट लावा. कारण तुम्ही एवढे पैसे खर्च करतात आणि त्या साडीला जर कधी थोडंसं धागा अडकला, ओढला गेला तर कदाचित साडीचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तर बी केअरफुल, यासाठी तुम्ही नेट लावलं पाहिजेत आणि नेट लावणं आवश्यक आहे. हँडलूमची कोणतीही साडी असेल तर तिला नेट लावायची गरज पडत नाही, कारण हँडलूमची विविंग जी असते ती पूर्णपणे लॉक असते आणि बॅक साईडला तिला पूर्णपणे लॉक इन असतात, तर ते तुम्हाला दिसून येत नाही आणि त्या पद्धतीने आढळूनही येत नाही, म्हणून त्याला नेट लावायची गरज पडत नाही. तर पुढची साडी जी काय दाखवतील माझ्या अंदाजी ती पण कांजीवरम मध्येच आहे आणि सुंदर अशी कांजीवरमची पैठणी ते तुम्हाला दाखवतील. आता जी प्राइस आहे ऑरेंज कलर, त्याची जी रेंज आहे ती 12,000 रेंज आहे. सो आता त्याच्यानंतर हा त्याच्यातला दुसरा प्रकार बघा, कृष्ण कन्हैया. अतिशय उत्तम सुंदर कलेक्शन, धन्यवाद कृष्ण कन्हैया, जय श्री कृष्ण. आणि असंच तुमच्या कमेंट कंटिन्यू करत राहा, म्हणजे तुम्ही जर कधी कमेंट केला तर ओम सर तुम्हाला माहिती सांगतायत, मी तुमच्यासाठी कमेंट वाचून त्यांचा उत्साह वाढवतो. तर असंच छान कमेंट अशा करत राहा आणि आवडलं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही शेअर करा. तुम्ही तिथून ऑनलाईन बुकिंगही करू शकतात. आपल्याकडे व्हिडिओ कॉल सर्व्हिस पण अवेलेबल आहे. तुम्हाला यातले जर कधी अजून कलर्स बघायचे असतील किंवा अजून तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न बघायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरती बघू शकतात आणि आपला जो काही पूर्ण कलेक्शन आहे तुम्हाला त्याचे फोटोज पण येतील. तुम्ही ग्रुपला पण जॉईन होऊ शकतात किंवा तुम्हाला समोर बघायचं असेल तर तुम्ही येवला ब्रँचला व्हिजिट देऊ शकतात. ऑदर आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 ब्रँचेस आहेत. तुम्ही मुंबईमध्ये व्हिजिट करा. मुंबईमध्ये नियर बाय शिवशाही पैठणी असं जरी टाकलं तरी तुमच्या नियर बाय शिवशाही पैठणी तुम्हाला दिसून येईल. कल्याणला, वाशीला, दादरला आणि ठाण्यामध्ये आपली ब्रँच आहे. पुण्यात लक्ष्मी रोडला आहे, संभाजीनगरला आहे, जळगावला आहे, कराडला आहे, परभणीला आहे, नारायणगावला आहे आणि लवकरच संगमनेरकरांसाठी त्यांच्या सेवेमध्ये शिवशाही पैठणी हजर होतीये. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तिथेही आमचे ओपनिंगचं प्लॅनिंग चालू आहे. जर तुम्ही संगमनेरकर असाल तर ओपनिंगला नक्की या, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला डेट सांगूच. आणि साडी कशी वाटते एकदा लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. सो आता मी तुम्हाला आता जे ऑरेंज कलर दाखवलं त्याच्यातला हा दुसरा पॅरेट ग्रीन कलरची साडी दाखवणार. याचा फक्त फरक असा आहे की पदर वगैरे सेम आहे. त्याची आतली जी बुट्टी होती ती कोरी बुट्टी होती आणि याची जी बुट्टी आहे ही आपली पिकॉकची बुट्टी आहे. आणि सो जी बुट्टी जी आहे ती एकदम नाचऱ्यावर म्हणजे एकदम हसताना पण काढलेले आहे. आणि त्याचा जे कलर आहे तो एकदम युनिक आहे. म्हणजे जे पिकॉक जे आहे त्याच्यात रेड कलर, ब्ल्यू कलर असे जे कलर असतात ते आपण विविंग केलेले आहे. प्लस ॲडिशनल आपण त्याच्यात एक असं केलेलं आहे की तुम्ही त्याची बॉर्डर बघा, त्याला चेक्स बॉर्डर होते आणि याला जे आहे म्हणजे याला 2 बॉर्डरमध्ये आणि फर्स्ट बॉर्डरला आपण एकदम नाजूक अशी बॉर्डरमध्ये पिकॉकची डिझाईन अशी विविंग केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ग्रीन कलर? आणि हा ग्रीन कलर म्हणजे हा पॅरोट ग्रीन कलर नाहीये, तर हा चटणी ग्रीन कलर म्हणता येईल याला. एकदम सुंदर असा ग्रीन कलर. याला जर कधी कॉम्बिनेशन बघितलं तर लाईट पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि बुट्टी मोराची बुट्टी दिलेली आहे. पैठणी कम कांजीवरम म्हणजे पैठणी विथ कांजीवरम असे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये ही साडी बनवलेली आहे. कॉन्ट्रास्ट त्याचा ब्लाऊज पीस आहे आणि खूप सुंदर. मला वाटतं ही रेट आहे 12,500 रुपये फक्त. आणि 12,500 मध्ये एवढी सुंदर अशी तुम्हाला पैठणी प्लस कांजीवरम दोन्ही कन्सेप्ट मिक्स मध्ये जर कधी तुम्हाला पैठणी मिळत असेल तर तुम्हाला घ्यायला नक्कीच हरकत नाहीये. आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअपला नक्की पाठवा. त्यानंतर हा दुसरा पॅटर्न बघा, ही पण कांजीवरम प्लस पैठणीच डिझाईन मध्ये. संध्या बोचरे मॅडम नमस्कार. संध्या बोचरे मॅडम नमस्कार. श्रद्धा परब मॅडम कलेक्शन खूप सुंदर आहे, धन्यवाद. आणि सीमा पाटील मॅडम हाय.
सीमा पाटील मॅडम म्हणताय सुंदर कलेक्शन. धन्यवाद सीमा पाटील मॅडम. कंटिन्यू. ओके. सो आता तुम्ही हे कांजीवरम मध्ये मी तुम्हाला लो रेंजची साडी दाखवणार. याची जी रेंज आहे ही 10,500. हे कांजीवरम प्लस पैठण मध्ये आणि आतली जी डिझाईन आहे हे आपण डॉलर बुट्टामध्ये काढलेली आणि याचा ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. हे बघा, हा त्याचा ब्लाउज पीस येणार. आणि पल्लू बघा तुम्ही याचा जसं जे मोदक जे आपण गणपतीचे जसे मोदक असतात सो ते मोदक आपण पल्लूवरती काढलेले आहे. आणि आतलं बुट्टी पण बघा तुम्ही गोल बुट्टा काढलेला आणि प्लस त्याच्यात आपण पिकॉकची डिझाईन बसवलेली आहे. सो तुम्हाला कसं वाटतंय साडीचा कलर पण आणि आतली डिझाईन पण नक्की कमेंट करा. आणि याची जी रेंज आहे ही फक्त 10,500 रेंज आहे. आता जसं की त्यांनी सांगितलं मोदक, तर या साडीचा आपण मोदक पैठणी देऊ. मोदक पैठणी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये करा. एवढा सुंदर असा ब्ल्यू कलर आहे आणि हा नेव्ही ब्ल्यू आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन. रेट आहे फक्त 10,500 रुपये. आणि एवढी सुंदर अशी आणि एकदम सॉफ्ट मध्ये मटेरियल जर कधी तुम्ही फील केलं एकदम सॉफ्ट मध्ये एकदम छान. पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा, तुम्हाला कुठेच प्लेट्स ऍडजस्ट करायची गरज पडणार नाही. आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ओम सर आमचे मोठे बंधू आहेत, पण मी तुमची थोडी मस्करी केली. आमचे लहाने बंधू आहेत ओम सर, कारण आम्ही असंच त्यांची कधी कधी मस्ती करत असतो त्यांच्यासोबत पण. तर लहान असून त्यांनी बऱ्यापैकी सिल्क बद्दल ज्ञान आकलन केलेलं आहे. आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं की प्युअर पैठणीसाठी किंवा हेवीच्या ज्या पैठणी जर कधी आम्हाला सेल करायच्या असेल तर आम्हाला नक्कीच सुरुवातीला त्यांची आठवण येते की ओम भाऊ शिवाय आमची पैठणी विकला जाणार नाही. कारण प्रत्येकाचा स्किल असतं आणि स्किल कोणी चोरू शकत नाही. समोरची कॉपी मीही करतो. जर कधी मला कोणाची ऍक्टिंग करायला सांगितली तर मी पण पटकन त्याचं कॅप्चर करतो. पण त्याची ऍक्टिंग कॅप्चर करणं सोपं आहे, पण त्याचा स्किल कॅप्चर करणं सोपं नाही. तर तुम्ही जर कधी एकदम तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा स्किल असेल तर असं कधीच समजू नका. तुम्ही लोकांना ज्ञान वाटत राहा. तुमचे जे काही काम आहे दुसऱ्याला करण्यासाठी जर कधी चांगलं वाटत असेल त्याला, तर तुम्ही तुमचं काम त्यांना शिकवा. पण असं घाबरू नका की यार मी माझं काम त्याला शिकवलं तर माझ्या कामात नुकसान होईल किंवा माझा बिझनेस डाऊन होईल. प्रत्येकाचा बिझनेस करण्याची, काम करण्याची वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. तर ते तुमची कॉपी नक्कीच करू शकतील, पण तुमचं स्किल ते चोरू नाही शकत. जसं की आम्ही प्युअर मध्ये जर कधी सेल करायला गेलो तर आम्हाला खूप असा टाइम लागेल कन्व्हिन्स करायला. तसंच आमचे ओम भाऊ जर कधी कस्टमर पुढे बसले तर अवघ्या काही मिनिटात ती साडी सेल करून मोकळे होतात. ते प्रत्येकाचं स्किल असतं. तर तुम्ही कंटिन्यू करा. असं आता हे बघा, हा पण नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे. याला पण म्हणजे बॉर्डर जी आहे मरून कलरची बॉर्डर आहे आणि ब्लाउज पीस पण आहे तो रेड कलरचा ब्लाउज पीस आहे. आणि याची जो पल्लू आहे पदर स्क्रीनवर 12,000 दाखवते. रेट चेंज करत नाही का? एकच रेट नाही, याचा 10,500 टाकलाय तो. कुठे दाखवतोय 10,500? हा 10,500 आलाय. ठीक, रेट कंटिन्यू चेंज करत राहा. सो याचा फक्त पल्लूचा आणि आतलं जे बॉर्डर आहे डिझाईन त्याचा फरक आहे. बाकी सेम ऍज इट इज डिझाईन काढली त्याच्यावरती. आणि पूर्ण बुट्टा जो आहे तो पूर्ण ऑल ओव्हर बुट्टामध्ये हे बघा. आणि फक्त सुरुवातीचा जो भाग असतो तो प्लेन असतो, कारण की हा वेअर करायचा भाग असतो. आणि त्याची पण डिझाईन जी आहे बुट्टी ती पण मोदक बुट्टीमध्ये काढलेली आपण. सो त्याच्यानंतर आणि तुम्हाला वाटत असेल की याचं सिल्क पातळ आहे, पण हे सिंगल प्लाय सिल्क असतं. जर कधी तुम्ही सिल्कची माहिती जर जाणून घेतली तर सिल्कमध्ये बरेच असे काही प्रकार आहेत. ट्विस्टेड सिल्क असतात. जर कधी सिल्क तुम्ही जर कधी बघितलं तर सिंगल धागा, डबल धागा, ट्रिपल धागा, त्याला सिंगल प्लाय, डबल प्लाय, ट्रिपल प्लाय असं सिल्क बोलतात. जर तुम्ही जेवढं हेवी म्हणजे तुम्ही जर कधी डबल प्लायचं सिल्कची साडी घेतली तर त्याचे रेटही तेवढे तुम्हाला मोजावं लागतात. ट्रिपल प्लायची सिल्क तुम्ही साडी घेतली तर त्याचे रेट तेवढे मोजावं लागतात. जेवढं तुम्ही हेवी घ्याल तेवढं तुम्हाला रेट त्याचा जास्त पडेल आणि तेवढा साडीला थिकनेसपणा जास्त वाढेल. बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की जाड आहे सिल्क
म्हणजे हे सिल्क नाही, पण ऍक्च्युअल मध्ये जेवढं सिल्क जाड असतं तेवढं टिकण्यासाठी चांगलं असतं. जर तुम्ही सिल्क पातळ बघून घेत असाल तर ते स्लिपेज होण्याची जास्त शक्यता असते. पण त्याच्यात जर कधी सिंगल प्लाय, म्हणजे आता जसं की हा सिंगल प्लाय आहे, सिंगल प्लाय जर कधी तुम्ही जास्त घट्ट असा विविंग मध्ये जर कधी विणला तर हा स्लिपेज होत नाही. आणि जर कधी तुम्ही डबल प्लाय, ट्रिपल प्लाय जर कधी तुम्ही एकदम स्मूथ कपडा बघून घेत असाल तर मला वाटतं की तुम्ही सिल्क ते त्या पद्धतीची तुम्ही पैठणी घ्या. असं नाही की त्याला काही होईल, पण कदाचित तुम्ही जर कधी एखादी साडी जर कशी जाड बघितली तर त्याचा सिल्क जास्त प्रमाणात वापरलेलं असतं आणि ते टिकनेस जास्त लॉंग लाईफ असतं. आणि प्रत्येक विविंग करणाऱ्याचा हात हा कमी जास्त ठोकनवरती पण डिपेंड असतो. एखादा जर कधी ओल्ड जनरेशन व्यक्ती असेल तर विविंग करताना त्याची ताकद कमी पोहोचते, तर ती साडीचं वेटही हलकं येतं. आणि जर कधी यंग जनरेशनचा जर कधी साडी विणायला बसला तर त्याची ठोकन जास्त प्रमाणात येते आणि ती साडी थोडी रफ वाटते. पण सिल्कची एक खासियत आहे, तुम्ही जितकं सिल्क वापराल, जितक्या वेळेस तुम्ही ते वापराल, जितके दिवस साडी ठेवाल तितकी ती सॉफ्ट होत चालते. आणि सिल्क हे लाईफ टाइम चालणारी गोष्ट आहे. सिल्क कधीच कुजत नाही आणि कधीच खराब होत नाही. जर कधी तिला तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 महिन्यानंतर ऊन वारा दाखवलं आणि घडी उलटी पालटी करत राहिलं, कॉटनच्या कपड्यामध्ये जर कधी व्यवस्थित लपटून ठेवलं तर सिल्कला कधीच काही होत नाही. तर पुढची जी काही साडी आहे त्यातलाच कलर आपण दुसरा कलर बघू. आणि एकदम सुंदर असा हा फायर कलर आहे आणि त्याला कॉम्बिनेशन आहे पिंक कलरचं. हे गोल्डन आणि ऑरेंज शेड मिक्स मध्ये आहे. नाही, याला जे प्लाय आपण विविंग केलेलं आहे हे आपण 3 प्लाय मध्ये विविंग केले आणि याचं जे सिल्क जे आहे हे आपण 80 कॅरेट मध्ये यूज करतो. म्हणजे कसं आहे, जर कधी आपण लो कॅरेट मध्ये यूज केला तर साडीचा थिकनेस पण तसा असतो. म्हणजे जर कधी तुम्ही एकदा दोनदा वेअर केल्यानंतर ते साडीचं जे थिक असतं ते एकदम कमी होऊन जातं आणि ते 2 वर्षानंतर जे जरी असते ती पूर्ण ब्लॅकिश पडून जाते. सो मग आता ही जे आपण याला जे प्लाय यूज केलेलं आहे हे आपण 80 प्लाय मध्ये यूज केलेलं आहे कॅरेट, आणि जे प्लाय आहे 3 प्लाय मध्ये विविंग केलेलं आहे. शिवशाही पैठणी. हाय ओम सर, हाय गौरव सर, नमस्कार मॅडम. नीता परब मॅडम म्हणताय गौरव, हाय गौरव. शुभम कुठे आहे? नीता मॅडम, शुभम जरा बाहेर गेलेला आहे, काही रिझन आहे, तर तो आज लाईव्हला बसू शकणार नाही आणि त्यामुळे मी ओमला आज म्हटलं की माझ्यासोबत तू बस लाईव्हला. प्रंदा मॅडम, खूप छान कलेक्शन आहे, कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, खूप खूप धन्यवाद. आणि अभिलाषा मॅडम, थँक्यू सर, माहितीकरिता खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार. आणि कदाचित तुम्हाला पण सेल करण्यासाठी, तुम्ही जर कधी आपल्या शिवशाहीचा बिझनेस करत असाल, तुम्हाला पण सेल करण्यासाठी या नॉलेजची खूप आवश्यकता आहे. असं नाही की आता आमचा हा पारंपरिक वडिलोपार्जित बिझनेस आहे म्हणून आम्हाला ह्याबद्दल माहिती आहे. तर सिल्क कसं असतं, काय असतं, किती असतं, काय नाही असतं, कशा साडीमध्ये किती सिल्क वापरलं जातं. तर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर आपला गुगल बाबा जिंदाबाद आहे, तर गुगलला पण तुम्ही माहिती टाकू शकता. पैठणी विकिपीडिया तुम्ही सर्च करा, विकिपीडियावरती पूर्ण पैठणीची माहिती दिलेली आहे. पैठणी कुठून आली, काय आली, कशी बनली, किती सिल्क मध्ये बनते, काय असते, जरी कोणते असते, कशी बनते, विविंगची प्रोसेस कशी आहे, रंगणीची प्रोसेस कशी आहे, किंवा आपल्या शिवशाहीच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही कलरिंग पासून, विविंग पासून, आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्ही फोटो व्हिडिओ सगळं बघू शकतात. आपल्या shivshahinetwork.com या वेबसाईटवरती जाऊन पैठणीची तिथे माहिती पण दिलेली आहे, तिथेही तुम्ही माहिती घेऊ शकतात. बऱ्यापैकी आपण माहिती कलेक्ट करून सोशल मीडियाला दिलेली आहे. तर तुम्हाला अजूनही माहिती घ्यायची असेल, मला जेवढी माहिती असेल तेवढी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेलच. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटचा वापर करून माहिती घ्या, कारण खूप कामाला येते अशी माहिती. तर ह्या कलर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण खूप सुंदर आणि छान असा कलर कॉम्बिनेशन आहे. फायर कलर, त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन. तर मलाही वाटतं की तुम्हाला जर कधी खरंच 4 चौघात उठून द्यायचं असेल तर या कलरकडे जायला हरकत नाही. आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरला तुम्ही शेअर करा.
तिथून तुम्ही बुकिंग करू शकतात. यात अजूनही तुम्हाला व्हरायटी किंवा कलर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्याकडे व्हिडिओ कॉल सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्हाला फोटोही मिळतील. आपल्या अपडेट ग्रुपलाही तुम्हाला जॉईन करता येईल. तर या साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त 10,500 रुपये. 8 मार्च पर्यंत तुम्हाला शिपिंग फ्री आहे. 8 मार्च पर्यंत तुम्ही शिपिंग फ्रीचा फायदा घेऊ शकतात आणि शॉपिंगचा आनंद शिवशाही सोबत मिळवू शकतात. तर आपण पुढची जी काही साडी आहे तर ओम सरांनी पण छान असं कलेक्शन आज कलेक्ट करून आणि निवडक कलेक्शन आणून तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी तुम्हाला नवीन पॅटर्न दाखवतो. बनारसी पॅटर्न. हे बनारसी पॅटर्न होता ना, हे सिल्क मध्ये ना पूर्ण. आणि हा जो सुरुवातीचा जो मी तुम्हाला दाखवतोय हा ब्लाउज पीस मध्ये ना, आणि मध्ये ज्याला जे वर्क केलंय हे स्टारची बुट्टी एकदम नाजूक बुट्टी मध्ये त्याला सादर केलेला आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टामध्ये केलेला आहे. हा त्याचा पदर आहे ना असा. आणि संदीप जाधव यांच्या अकाउंट वरून मेसेज आलेला आहे शुभमचा की पार्टी करतोय मी, काही कारण नाही आणि मला सोडून अशी पार्टी करतोय तर 100% तुला पचणार नाही. हे तर नक्कीच आहे. पण मलाही माहिती होतं तू पार्टीला गेलाय. पण आता मी लाईव्ह मध्ये असं सांगू शकत नाही. पण स्वतःहून सांगितलं म्हणून मी पण बेदराग सांगून दिलं. तर शिवशाही पैठणी 1705 तुमचं नाव आहे नाही म्हणून तुम्ही टाकलेलं आहे. खूप छान इन्फॉर्मेशन. थँक्यू. भावना साळवे मॅडम खूप खूप धन्यवाद. वर्षा जोशी मॅडम म्हणताय कलेक्शन खूप सुंदर. खूप थँक्यू मॅडम. आणि श्रुती सोनवणे मॅडम म्हणतायत तुमच्या माय फेवरेट कलर कॉम्बिनेशन. मॅडम तुम्हाला खरंच कॉम्बिनेशन आवडलं असेल तर तुम्ही परचेस करू शकता त्याला. आणि शिवशाही स्मिता मॅडम म्हणतायत खूप सुंदर. शुभम सर पार्टी करत आहेत का? संदीप सरांबरोबर. अभिलाषा मॅडम एकदम बरोबर ओळखलं. आणि पार्टी करतात म्हटल्यानंतर मी पण डायरेक्ट सांगितलं नाही, नाहीतर मला पण माहिती होतं आणि मी पण जाणार होतो. पण मीच गेलो असतो तर आज कदाचित तुमच्या लाईव्हला मी पण नसतो. तर ही बनारसी तुमच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि याची प्राइस 17,000. 17,000. 17,000 रुपये. ही आहे हँडलूमची. तर तुम्ही त्याच्याबद्दल माहिती द्या. मीच पूर्णपणे बडबड करतोय. तर स्वतः तुम्हीच आपली जे आहे हे आता तुम्हाला गौरव सर बोलले की दुपच्या शेड मध्ये म्हणजे हे जे आहे हे पिंकिश आणि लेमन कलरचं धागे याला यूज केलेलं आहे. आणि तुम्ही याची बॉर्डर पण बघू शकता कशी आहे. आणि याला जे कॉन्ट्रास्ट आहे हे लेमन येल्लो ग्रीनचं कॉम्बिनेशन काढलेलं आहे. आणि बॉर्डरला पण त्याला आपण फ्लॉवरची डिझाईन अशी काढलेली आहे. वन साईड याला स्मॉल बॉर्डर येणार आणि वन साईड ब्रॉड बॉर्डर मध्ये. आणि पूर्ण जी बुट्टा आहे ते पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा आहे आणि एकदम नाजूक बुट्टीमध्ये आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता. आणि एकदम डबल शेड मध्ये बघा तुम्ही. टू टोन कलर ज्याला आपण म्हणतो. आणि हे फंक्शन म्हणजे जे सकाळचं दुपारचं जे फंक्शन असतं त्यावेळेस तुम्ही त्या टाइमला घातलं तर हे जे कलर आहे हा एकदम उठून दिसतो. आणि एक खास म्हणजे जे ब्राईट कलेक्शन ज्याला म्हणतो आता हे सर्व मी तुम्हाला ब्राईट कलर दाखवते जे नवरीचे जे असतात युनिक कलर कॉम्बिनेशन. सो हे नवरीने घेतलेलं जर घेतलं सो त्याचं एकदम बेस्ट दिसेल त्यांना. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करा. आणि जसं की आपल्या महाराष्ट्रीयन महिलांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लुकसाठी पैठणी ही आपल्याकडे फेमस आहे. तशी ही बनारसचं हे ट्रेडिशन आहे. म्हणजे उत्तर प्रदेश साईडचं हे ट्रेडिशन आहे बनारस. तर जसे आपल्याकडे पैठणी, साऊथला कांजीवरम, यूपीला हे बनारस. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. ओडिसाला गेलात तर ओडिसा साडी आहे. कलकत्त्याला गेलात तर कलकत्ता आहे, कलकत्ता कॉटन आहे. तर भरपूर अशा प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळ्या ठिकाणचं ट्रेडिशन लोक जपत आलेले आहेत. तर आपल्याकडे तुम्हाला प्रत्येक राज्याचं एक कलेक्शन बघायला मिळतं. आणि तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये एकदा नक्की सांगत राहा. आणि याच्यावरची जी काही बुट्टी आहे ही एकदम कर्णफुल, छोटासा असा कर्णफुल आहे. कर्णफुल बुट्टी दिलेली आहे. आणि हँडलूम असूनही
कारागिराची जी काही कामाची कला आहे, अगदी 1 ते 1.25 इंचावरती एक बुट्टी काढणं नॉट अ जोक. कारण मी स्वतःही पैठणीचं काम केलेलं आहे. जर कधी आम्हाला 4-5 इंचावरती जरी बुट्टी काढायची म्हटली तरी आम्हाला त्या टायमाला कंटाळा यायचा आणि अजूनही असं वाटायचं की नको यार, एवढं काम करणं म्हणजे सोपं नाहीये. कारण ज्यावेळेस विणकरी करायला माणूस बसतो त्यावेळेस त्याचे हाडाची काय अवस्था होते ते आम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. तर ह्या कारागिराने खरंच त्या कारागिरासाठी कौतुक करायला पाहिजे. अगदी 1-1.5 इंचावरती त्याने विणून एवढ्या अशा बुट्ट्या काढलेल्या आहेत आणि साडीची किंमतही जास्त नाहीये, फक्त आणि फक्त 17,000 रुपये. जर एवढं काम करूनही त्याला एकदम असं सुंदर असा लुक दिलेला आहे, तर मला वाटतं की खरंच त्या कारागिरासाठी कौतुक केलं पाहिजे. आणि आम्ही ज्यावेळेस साड्या दाखवतो तर दाखवल्यानंतर तुम्ही कमेंट नक्की करत चला तुम्हाला कशी वाटते, काय वाटते. कारण प्रत्येक साडी मागे एक इमोशन्स असतात. आम्ही ज्यावेळेस पैठणी बनवतो तर आमच्या पैठणी ज्यावेळेस विकल्या जाते तर आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि अजूनही होतो. तर त्या प्रत्येक साडी मागे इमोशन असतात की यार एवढे लोकांचे हात लागलेले आहेत. जर कधी तुम्हाला खोटं वाटत असेल, हँडलूमची कोणतीही साडी घ्या, त्या साडी बनवण्यामागे 100 हात आरामात लागतात. म्हणजे कसे, तुम्ही ककून बघितला आहे, तू साडी दाखवत राहा. तुम्ही ककून बघितला आहे, ककून मधून तुम्ही रेशीम बाहेर काढेपर्यंत म्हणजे तिथून ज्यावेळेस तो रेशीम काढणारा माणूस आहे तिथपासून ते तुम्ही ज्यावेळेस साडी नेसतात शेवटचे तुमचे 2 हात जिथपर्यंत लागतात तिथपर्यंत 100 हात कम्प्लीट लागतात. तुम्ही जर कधी म्हणत असाल तर पूर्ण प्रोसेसचे 100 हात मी तुम्हाला नक्की मोजून देईल कसे त्या कुठपर्यंत तुमचे हात लागतात. तर एवढा टाइम नाही, कारण मी तुम्हाला थोडी मध्ये मध्ये माहिती सांगत आहे कशा कशा पद्धतीने विविंग प्रोसेस चालते, कशा कशा पद्धतीने कुठे कुठे किती वेळ काम करतात एका साडीसाठी. तर तुम्ही हे दाखवत राहा साडीबद्दल पण माहिती द्या त्यांना. आता 3750. आता ही मी तुम्हाला दाखवते बनारसी ऑर्गेन्झा साडी. 8 मार्चला आम्हा सगळ्या महिलांना शुभम सर पार्टी द्या. नक्की, तो आज एकट्या पार्टीला गेलाय म्हटल्यानंतर तुम्हाला पण पार्टीला बोलेल. बॉटल ग्रीन असेल तर दाखवा ना. बॉटल ग्रीन हे तुमच्यासाठी बॉटल ग्रीन समोर आहे मॅडम. गौरी पडळकर, हाय गौरव, हाय मॅडम, नमस्कार. शिवसाहेब पटेने दुपछाव, एकच नंबर, खूप खूप धन्यवाद. आणि याची रेट आहे 3,750 रुपये फक्त. तुम्ही साडी दाखवत राहा कंटिन्यू, साडी थांबवू नका दाखवायचं. आणि रुपाली ठाकरे मॅडम, हाय, नमस्कार मॅडम. शिवशाही लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. विच टाइप ऑफ साडी दिस साडी दाखव, बडबड कमी कर. शुभम सर साडी पण दाखवत आहे आणि बडबड पण करते. बडबड केल्यानंतरच साडी विकल्या जाते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येकाला मी सांगतो कशा पद्धतीची साडी आहे, काय आहे. आणि कृपया करून तुम्ही आता कमेंट बाजी बंद करा, लाईव्हला येऊन तुमच्या पार्टीकडे फोकस करा. हे पण मी आता जेव्हा तुम्हाला बॉटल ग्रीन कलर दाखवला, हा त्याच्यातलाच पॅटर्न आहे. बनारसी एक ऑर्गनचा पॅटर्न मध्ये. सो याची पण जी प्राइस आहे 3,550 आहे. हे पण पूर्ण ऑल ओव्हर बुट्टामध्ये येणार आणि याचा जो ब्लाउज पीस आहे हा डिझायनर मध्ये येणार आणि हा पूर्ण सेल्फ कलर मध्ये येणार. याला दोन्ही साईडनी बॉर्डरला डिझाईन येणार. हे बघा कसं वाटतंय तुम्हाला. आणि या जो साडीचा कलर आहे हा चिंतामणी कलर आहे आणि हा त्याचा असा दुपछाव कलर सारखा ब्लाउज पीस येणार. हे बघा जर आवडली असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि या साडीची प्राइस आहे फक्त 3,550 रुपये. चिंतामणी कलर
आणि सगळ्यांना आवडणारा असा चिंतामणी कलर आहे, खूप छान. आणि त्याची किंमत आहे फक्त 3,550 रुपये. 3,550, 3,750 टाकले तुम्ही. थोडंसं बोलण्याकडे लक्ष ठेवा आणि व्यवस्थित प्रॉपर तिथे रेट मेन्शन करा. तर चुकून टीमकडनं 3,750 झाले होते. 3,550 ची ही बनारसी सेमीमध्ये आहे आणि ही पॉवरलूम आहे. तर खूप सुंदर असं त्याचं कॉम्बिनेशन आहे सेल्फमध्ये. त्याचा ब्लाऊज पीस जर कधी बघितला तर ब्रॉकेटचा त्याचा ब्लाऊज येईल. आवडला असेल तर तुमच्यासाठी स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा आणि दिलेला स्क्रीनवरती जो काही नंबर आहे त्या नंबरला पाठवून द्या. तर पुढची साडी आहे दुपछाव कलर, एकदम युनिक कलर. बघा तुम्ही, पिस्ता कलर ज्याला म्हणतो आपण, तो सी ग्रीन आणि पिस्ता कलर शेड मध्ये येणार. म्हणजे सेम पॅटर्न येणार आणि याची पण साडीची प्राइस आहे 3,200 रुपये. सेम आता जो चिंतामणी दाखवला त्याची जी बुट्टी होती ती एकदम थोडी स्मॉल होती. आता जी बुट्टी आहे याची थोडी मिडियम बुट्टीमध्ये आहे आणि पूर्ण ही भरगच्च बुट्टीमध्ये आहे. आणि कलर तुम्हाला कसं वाटतंय एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढा दुपछाव शेडमध्ये. मी तुम्हाला आता सांगितलं की हे जे दुपछाव शेड जे असतात हे म्हणजे दिवसा आणि दुपारीच एकदम उठून दिसतात. हे बघा कसं वाटतंय कलर नक्की कमेंट करा. आणि याला पण ब्लाउज पीस जो आहे हा ब्रॉकेटचाच ब्लाउज पीस येणार. हे बघा गौरी मॅडम, बीसी मेंबर्सना या साडी घेता येतील का? बीसी मेंबर्सला पण घेता येतील मॅडम. तुम्हाला आवडले असेल तर त्यांनाही पाठवू शकतात. प्रेम कुमार, खूप छान माहिती सांगतोस ब्रो, धन्यवाद. बॉटल ग्रीन साडी नक्की बुक करणार दादा. यात रामा कलर आहे का? रामा कलर पण आहे मॅडम. त्याच्यातला तर बघतो खाली हा कलर. रामा कलर नाही, रामा कलर सोल्ड झाला होता. रामा कलर सोल्ड झाला आहे. जर कधी पुढच्या दुसऱ्या पॅटर्न मध्ये आला तर तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. एक थोडा दुसऱ्या पॅटर्न मध्ये राहिला हे दाखव. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सॉफ्टीमध्ये काय पीस दाखवतो. एकदम हे सॉफ्ट सिल्कमध्ये असतात. जसं बलाटन पॅटर्न जो असतो तसा हा पदर येणार आणि आतली जी बॉडी असते ती एकदम सॉफ्टमध्ये येणार. म्हणजे या साडीचं नावच एकदम सॉफ्ट सिल्क म्हणून आहे. बघा तुम्ही बघा आता तुम्ही याचा पदर आहे बघा. याचा कॉपर आणि याची जी जरी आहे कॉपर जरीमध्ये आहे आणि एकदम लाईट वेट पॅटर्न मध्ये आहे. म्हणजे जास्त मटेरियल फुगणार पण एकदम सॉफ्ट मध्ये. आणि याची जी साडीची प्राइस आहे ही 1,850च्या रेंजची आहे. आणि याला ऑलरेडी टस्सल पण केलेलं बघा. म्हणजे याला टस्सल करायची गरज पण नाही तुम्हाला. आणि साडी पण बघा तुम्ही कलर्स वगैरे एकदम बेस्ट आहे. आणि हा जो साडीचा कलर आहे मोर पीसी कलर, कारण की मोर पीसी कलर हा सर्वांनाच आवडतो. आणि आतली जी बुट्टी जी आहे ही लोटस बुट्टीमध्ये काढलेली, म्हणजे कमळ जे असतं ना त्या डिझाईन मध्ये आपण विविंग केलेले आहे. आणि याचा पण जो ब्लाउज पीस आहे हा रनिंग मध्ये येणार. हे बघा हा लास्टचा जो असतो तो रनिंग मध्ये येणार. आणि रॉ सिल्क आहे हे कॉपर जरी मध्ये. आणि रेट जर कधी तुम्ही बघितला तर रेट फक्त आहे 1,850 रुपये. तर तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट नक्की काढा आणि दिलेल्या स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकतात. त्यातला पुढचा कलर नंतर सेम कलर येणार ग्रे कलर, म्हणजे कॉपर सिल्क मध्येच येणार. हे बघा एकदम मऊ मध्ये येणार. ग्रे कलर मध्ये कॉपर कलरचं कॉम्बिनेशन, कॉपर जरीचं कॉम्बिनेशन. आणि बुट्टी जर कधी बघितली एकदम युनिक बुट्टी आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा साडी दाखवण्याचा स्पीड हा बरोबर आहे की अजून फास्ट मध्ये साडी दाखवायच्या आहेत ते पण सांगत राहा. कारण
एक साडी पूर्ण खोलून दाखवायची असेल तर थोडा टाइम जातोच त्याच्यामध्ये. तुम्हाला जर कधी वाटत असेल तर अजून स्पीड पाहिजे तरी अजूनही स्पीड मध्ये आपण साड्या दाखवू. तर याचं तुम्ही बघा ग्रे कलर मध्ये गोंडे पण आहेत, खूप सुंदर असे गोंडे आणि किंमतही खूप कमी आहे 1850 रुपये. तुम्हाला आवडले असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवा. 8 मार्च पर्यंत शिपिंग फ्री आहे. शिपिंग फ्रीचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. सो मी आता तुम्हाला त्याच्यातलाच दुसरा प्रकार दाखवतोय नवीन पॅटर्न मध्ये. बघा आता तुम्ही साडीचा कलर बघा तुम्ही आणि आतली डिझाईन बघा तुम्ही कसं आहे. याच्यावरती जसं झाडाची जी वेल असते त्या पद्धतीने आपण पत्रावरती काढलेली वेलची डिझाईन आणि ब्लाउज पीस जे आहे हा पूर्ण रनिंग मध्ये येणार बघा. आणि याची जी बॉर्डर आहे बॉर्डर पण 2 बॉर्डर मध्ये काढले, म्हणजे एक एकदम छोटीशी बॉर्डर आहे आणि सेल्फ मध्ये आहे पूर्ण एकदम छान असा त्याला जरीचं डिझाईन केलेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर मध्ये. आणि मॅडम तुम्ही म्हणताय की थोडं फास्ट दाखवा जोशी मॅडम, कारण हे बघा कोणतीही एखादी साडी घ्यायची असेल तर तुम्हाला थोडं बघून घेतलेली कधीही चांगली. याची किंमत आहे 2650 रुपये. त्याच्यात टाकली का? 2650 रुपये. पुढचा कलर आहे पिंक कलर, बेबी पिंक कलर आहे आणि खूप छान असा बेबी पिंक कलर. पॅटर्न सेम तोच आहे, कलर फक्त वेगळा आहे. आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही एकदा व्यवस्थित बघा म्हणजे मला पुढचा कलर लगेच दाखवतील. किंमत आहे 2650 रुपये. कमेंट नक्की करत राहा आणि आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर दुसरा मी त्याच्यातच पॅटर्न. आता हा कलर बघा तुम्ही ऑफ व्हाईट कलर आहे. जे एजेड लोक असतात त्यांच्यासाठी हा कलर एकदम अतिशय सुंदर कलर आहे. हे बघा ऑफ व्हाईट कलर. आता तुम्ही महाशिवरात्रीसाठी तुम्ही घेऊ शकतात. महाशिवरात्री देते ना रे, महाशिवरात्रीसाठी तुम्ही घेऊ शकतात. आणि ऑफ व्हाईट कलर हा कसा दिसतोय आणि एकदम छान असा ऑफ व्हाईट कलर आहे. त्याच्यावरती कॉपर जरीचं वर्क आहे आणि बेलांचं वर्क आहे विथ टेसल्स आहेत. किंमत आहे फक्त 2650 रुपये. शिपिंग फ्री आहे 8 मार्च पर्यंत. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता. दिलेला स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरला तुम्ही पाठवा आणि ऑर्डर करा. त्याच्यानंतर काजू कडियाल सेमी पैठणी मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येणार बॉर्डर आणि ब्लाउज पीस पण काजू कडियल पॅटर्न. याला म्हणजे आतली बुट्टी पण जी आहे ती मोदक मध्ये आणि क्वेरी डिझाईन मध्ये केलेले आहे. दीपाली कदम मॅडम म्हणतात कोणतं गाव आहे? मॅडम येवला गाव आहे. तुम्हाला जर कधी ऑर्डर करायची असेल तर ऑनलाईन पण करू शकतात किंवा येवल्याला तुम्ही व्हिजिट देऊ शकतात. आपले मुंबईत पण ब्रांचेस आहेत, पुण्यात आहेत. तुम्ही गुगल मॅपला टाकले शिवशाही पैठणी तर तुम्हाला प्रत्येक ब्रांचच्या लोकेशन पण येऊन जाईल. अभिलाषा मॅडम धन्यवाद. सृष्टी सोनवणे रॉ सिल्क मध्ये अजून कलर दाखवा दादा. रॉ सिल्क मध्ये मॅडम होते ते सगळे कलर दाखवलेत. जर तुम्हाला अजून कलर हवे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यातले कलर तुम्हाला फोटोज वगैरे पाठवले जातील. ग्रे कलर मस्त, धन्यवाद. आणि शुभम सर म्हणताय पोल लावा, तर पोल पण लावू शुभम सर. थांबा जरा, कोणत्या साडीला आम्ही पोल लावायचं ते शेवटचे साडींबद्दल आम्ही पोल लावणार. ही काजू कडियल मध्ये, काजू कडियल मोदक पुट्टी मध्ये एकदम सुंदर असा पॅटर्न आहे आणि एकदम रनिंग पॅटर्न आहे. तुम्हाला या पॅटर्न बद्दल सांगण्याची गरज नाही. कलर पण एकदम युनिक आणि हा ट्रेंडिंग कलर आहे. किंमत आहे फक्त 2500 रुपये. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बुक करू शकतात. काजू कडियल मधलाच कलर येलो आणि पिंक कलर कॉम्बिनेशन. हळदीसाठी चालणारं फेमस कलर कॉम्बिनेशन. सेम पदर येणार, बुट्टी पण सेम, पदर पण सेम. तर तुम्हाला आवडला असेल कलर तर नक्की स्क्रीनशॉट तर काढून घ्या. पोल लावायचा का
असा तुम्हाला प्रश्न तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच एक पोल लावू आपण. पोल लावायचा की नाही, येस या नो. येस या नोचा एक पोल लावून दे. लागत नाही याच्यावर का बरं? मग तर आमच्या टीमचं असं म्हणणं आहे की या ऍपवरून लागत नाही. तू माहिती सांग खाली. ठीक आहे चालेल. सो आता एक मिनिट दुसऱ्या पॅटर्न आपण हळदी येल्लो कलर. तुम्हाला जर कधी लग्नासाठी फोटोशूट, मस्त फोटोशूट करायचं असेल नवरीला, तर ह्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही फोटोशूट करा. एकदम सुंदर असा फोटोशूट येतो. किंमत आहे फक्त 2500 रुपये. ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे. आणि पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवू शकतात आणि बुकिंग करू शकतात. सो आता मी तुम्हाला कॉपर पैठणी मध्ये ब्रॉकेट डिझाईन दाखवतो आणि एकदम अशी नाजूक बुट्टी येणार त्याची ऑल ओव्हर बुट्टीमध्ये. जसं तुम्हाला गौरव सर म्हटले की इथून तिथून पूर्ण भरलेलं आहे ना. नीड ऑफ पोल. ओके. हे बघा कॉपर सिल्क मध्ये ना. आणि आतला जो कलर आहे हा धूपच्या शेड मध्ये येणार, सी ग्रीन कलर अँड मोरपीसी कलर मध्ये. आणि पल्लू जो आहे तो आपला पिकॉक डिझाईन मध्ये काढलेला आहे. आणि हा आता सध्या म्हणजे जे ब्राईडचे जे असतात म्हणजे नवरी जे, सो त्यांच्यासाठी हा कलर खूप ट्रेंडला चालू आहे. आणि हा कलर म्हणजे कारण की कसं कॉम्बिनेशन एकदम उठून दिसतं की लग्नात म्हणजे काय करताय वाटलं हे कर नाही काय ओपन करता येतं Okay. वाटतं. कलर कॉम्बिनेशन बघ एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. तर ओम दादा असं म्हणणं होतं की ब्राईड साठी जर कधी तुम्ही प्रेफर करत असाल तर ब्राईड साठी तुम्ही घेऊ शकतात. आणि किंमत आहे फक्त 3400 रुपये. जर एखादी पूजा असेल तर पूजासाठी तुम्ही घालू शकतात हा कलर कॉम्बिनेशन. कॉपर जरी मध्ये आहे, पुलका डॉट्स मध्ये कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज आहे. पल्लू पण खूप छान आहे. टेक स्क्रीनशॉट आणि सेंड मी व्हॉट्सअप. आणि त्यातलाच ग्रीन कलर सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये. आता हा चटणी कलर येणार, ग्रीन कलर आणि कॉम्बिनेशन पिंक कलर. सेम पदर येणार, सेम बुट्टी येणार. आणि हे जो आहे हे साखरपुरा एंगेजमेंट साठी किंवा बेबी शॉवर साठी तुम्ही घेऊ शकतात. ग्रीन कलर. आणि ग्रीन कलर हा खूप म्हणजे शुभ कार्याला वापरला जातो. तर ग्रीन कलरला पिंक असं कॉम्बिनेशन विथ कॉपर जरी मध्ये कसं वाटतं एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बुट्टी एकदम छान नाजूक अशी बुट्टी आहे. पॅटर्न सर्व तो सेम आहे, फक्त कलर ग्रीन आणि ग्रीनला कलर कॉम्बिनेशन आहे पिंक. पदर पण खूप छान उठून दिसतोय. किंमत आहे फक्त 3400 रुपये. तर हाच कलर. यातला दुसरा कलर येल्लो अँड ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन. कसं कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करा. आवडलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. फक्त साडीची प्राइस आहे 3400 रुपये. सेम पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये. आणि या साडीला जर तुम्ही नॉर्मल डिझाईनचं जसं पल्लूवरती पिकअप काढलेला आहे, जसं तुम्ही ब्लाऊज पीस वरती नॉर्मल मशीन मेडचं जर कधी पदर काय झालं. संगीता मेहता मॅडमचं म्हणणं आहे की ओम सर खूप छान प्रेझेंटेशन देतात. तर ओम सर खरंच छान प्रेझेंटेशन देतात. तसं मी तुम्हाला सांगितलं की प्युअर पैठणी विकायची असेल किंवा हेवी पैठणी विकायची असेल, सगळ्यात पहिले आम्हाला आठवण येते ओम सरांची. कारण त्यांच्याकडे जे काही स्किल आहे, जी बुद्ध्यांक आहे, तो खूप मस्त आहे. आणि प्रेझेंटेशनही खूप छान आहे. या साडीबद्दल पण तुम्ही माहिती त्यांना देऊ शकतात. आता दुसऱ्या पॅटर्न बद्दल मी माहिती सांगतो. आता लागला की इकडे पोल भेटी. आता 1-2 याची प्राइस आहे मॅडम 3400 रुपये फक्त. सॉफ्ट सिल्कची साडी दाखवली. हे देणार आहे ऑफ व्हाईट कलर द्या. तो झाला ना दोन्ही दे. झालं ना.
प्रिंटेड आहे. रॉ सिल्क मध्ये तुम्हाला ऑफ व्हाईट कलर बघायचा होता मॅडम, तर रॉ खालचा. सिल्क मधलं तुमच्यासाठी मी ऑफ व्हाईट कलर आणलेला आहे. एकदम छान आणि एकदम सॉफ्ट, एकदम मुलायम असं ऑफ व्हाईट कलर रॉ सिल्क मध्ये. किंमत आहे याची फक्त 1850 रुपये. तर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात आणि व्हॉट्सअपला पाठवू शकतात. मॅडम तुझा प्राइस कसा? काय पाहिजे? प्राइस त्यासाठी कोणतं? ते आता व्हाईट कलर 1850 रुपये. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता चंद्रिमा रायचूरी. मैम आपको बुकिंग करना है तो आप स्क्रीनशॉट निकाल के हमें व्हाट्सअप कर सकते हैं. स्क्रीन पे आपको एक नंबर दिया गया है, वो नंबर पे आप स्क्रीनशॉट भेज के बुकिंग कर सकते हैं. $2,650. सो आता मी जो तुम्हाला बुकिंग पॅटर्न नंबर मैडम आपको स्क्रीन पे दिया है ना, वो बुकिंग नंबर है. आता मी तुम्हाला जो पॅटर्न दाखवतोय ह्या पॅटर्नचं नाव आहे दुप्यान सिल्क. हे जे पॅटर्न म्हणजे हा जो प्रकार आहे हा कांजीवरमचा थर्ड पार्ट मधला आहे. दुप्यान सिल्क याला आपण म्हणतो. आणि याची तुम्ही डिझाईन बघा आणि म्हणजे पदर जो आहे जसं आपण ऑर्गेन्झामध्ये बांबू सिल्क म्हणतो बघा त्या पॅटर्न मध्ये. आणि बुट्टी पण जी आहे ती ट्रीची बुट्टी काढलेली आपण. आणि तुम्ही तिची बॉर्डर पण बघू शकता कशी आहे. आता याची जी प्राइस आहे 2650. या साडीबद्दल तुम्हाला माहिती आलीच आहे. आणि आता मी तुमच्या लाईव्ह पासून रजा घेतो आहे आणि शुभम सर एंट्री करतायत लाईव्ह मध्ये. तर कोण ओम? नाही, मी उठतो इथून आता. मी बोलत लावलं नाही सध्या. ओम सर चांगलं दाखवते का गौरव सर बिचारा यावेळेस पण हरवलं. तर आम्ही ब्रदर्स बसलो याच्यात आता. मोठे बंधू. गौरव ओमच्या पुढे टिकणं शक्य नाही. गौरव एवढा खतरनाक प्रेझेंटेशन देतो त्याला पण उडून टाकलं तुम्ही. विचारा गौरव आता राव. ऍक्च्युली पार्टी नव्हतो करत मी, समाजसेवासाठी गेलो होतो. आम्ही गरिबांसाठी काय वाटलं रे, गरीब जनावरांसाठी आम्ही अन्न दिलं. पीसेस नाही आम्ही, आम्हाला खूप ॲनिमल, माझं खूप प्रेम म्हणजे आमचे तिथे डॉग आहे ते आम्ही पार्टी करतो म्हणजे तिथं थांबतात. गौरव लोकच काही समज झालं का पार्टी त्याला सोडून केली असं काही नाहीये. तर मी तुम्हाला साडी दाखवण्यासाठी आलोय. तर प्रेझेंटेशन स्टार्टिंगला शिवशाही पैठणी मध्ये सर्वांचं स्वागत असं झालेलं नाही, त्यामुळे मी बोलू का? नमस्कार, शिवशाही पैठणी सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी कोणत्या पैठणी बनवलं? हे दुपेन सिल्क मध्ये. तर माझा श्रुती ओम सर असल्या कारणाने माझं त्याच्या पुढे प्रेझेंटेशन फिक्का पडेल, कारण की तो एक प्रो प्लेयर आहे. तो अमेरिकापासून तर दुसऱ्या ग्रहावरच्या लोकांना पण साडी विकतो. ओम सर तुम्हीच दाखव. सो आता मी तुम्हाला याच्यातलं दुपेन सिल्क मध्ये दाखवतो की प्रत्येक जे आता कमेंट टाक ना, मस्त मस्त आता म्हणजे आता प्रत्येक म्हणजे वैशिष्ट्य असं असतं की तुम्ही कोणते पण घेणार साडी त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. आता तुम्ही पैठणी घेणार महाराष्ट्रीयन तर त्याचं जे वैशिष्ट्य असतं ते पिकॉक डिझाईन असतं. त्याच्यानंतर तुम्ही कांजीवरम मध्ये जाणार तर कांजीवरमचे जे डिझाईन असतात ते फ्लॉवर्स डिझाईन मध्ये असतात. म्हणजे जसं वेगळे डिफरंट डिझाईन असेल त्या हिशोबाने असतात. आता बनारस मध्ये जे खासियत असतं तर मी तुम्हाला आता जे खाली दाखवलं की फ्लॉवर्स डिझाईन म्हणा त्याच्यानंतर किंवा कतन, म्हणजे आता बनारसमध्ये पण टाईप इतके भरपूर असतात की आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही स्वतः कन्फ्युज होऊन जाणार. पण मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो की आता हे दुपेन जे सिल्क असतं हे एकदम ऑर्गेन्झा मध्ये असतं आणि ट्रान्सपरंट मध्ये असतं आणि एकदम सॉफ्ट मध्ये असतं. आता तुम्ही याची बॉर्डर पण बघून घ्या. आता तुम्हाला साडीचा कलर कसा वाटतोय नक्की कमेंट करा आणि आवडले असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. याची प्राइस आहे फक्त 2650 रेंज आहे आणि पूर्ण डिझाईन ऑल ओव्हर मध्ये बघा. आता तुम्ही मला 2 गौरव सर पडवले असते, एकटा बरोडा ना. याच्याकडे माहितीच खूप ठिकाण आहे. साडीच्या बाबतीतला बिचारा त्याचा जन्म साडीमध्ये झालाय त्या कारणाने त्याला बीट करणं. आता पोल बिल नको रे भाऊ, मीच प्रचंड मताने हारल मी तर. मला एक मत पडणार नाही. मी खबर बसलो इथं.
तर तुमचं कोणी कस्टमर असेल जे तुमच्याकडून होतच नसेल तर आमच्या गौरव सोबत ओम सरांसोबत एकदा कॉन्टॅक्ट घालून द्या. ओम सर त्याच्याकडे एवढे प्रकार आहे सांगायचे आणि एवढं इन्फॉर्मेशन त्याच्याकडे. तुम्ही जर लाईव्ह बघत असाल आणि तुम्ही जर का त्याला सपोर्ट करत नसाल तर मग तुम्ही एंटरटेनमेंटसाठी जन्म घेतलाय फक्त. पण ओम सर खरं इन्फॉर्मेशन एकदम जबरदस्त देत आहे, तर तुम्ही त्यांची तारीफ केली पाहिजे माझ्या हिशोबाने. सो आता मी तुम्हाला याच्यातला कटन सिल्क मध्ये दाखवते. याची जी प्राइस आहे ही फक्त 2250 मध्ये. आता तुम्ही ह्या साडीचा पॅटर्न बघा, कटन मध्ये येणार आणि टेम्पल मध्ये येणार आणि याचं जे मटेरियल आहे हे रॉ सिल्क मध्ये येणार बघा तुम्ही. आणि याला पण एकदम नाजूक लागला असे 2 बुट्ट्यांमध्ये केलेलं आहे. एक गोल्डनची बुट्टी आहे आणि एक सिल्वरची बुट्टी आहे बघा तुम्ही. आणि याची बॉर्डर पण बघा तुम्ही कशी, दोन्ही साईडने 2 बॉर्डर आहे आणि आतून स्मॉल बुट्टीमध्ये आणि टेम्पल मध्ये विविंग केलेलं आहे बघा तुम्ही. याचा ब्लाउज पीस पण बघा तुम्ही एकदम रनिंग मध्ये ना. आणि म्हणजे जसं ऑफिशियल म्हणजे आता तुमचं जॉबचं काय म्हणता म्हणजे फंक्शन असेल किंवा स्कूलमध्ये फंक्शन असेल तर तुम्ही हे साड्या तिथं घालण्यामध्ये एकदम बेस्ट दिसेल. कारण की हे पॅटर्न तुम्ही तेव्हाच घालू शकता. म्हणजे आता जर कधी पैठण म्हटलं, पैठण कसं लोकांकडे खूप झालेलं असतं आणि पैठण पाहून खूप बोर झालं असतं. सो कसं जर तुम्हाला युनिक कलेक्शन बघायचं असेल तर मग तुम्ही थोडं कांजीवरम मध्ये बघा, दुपेन सिल्क मध्ये बघा, त्याच्यानंतर रॉ सिल्क मध्ये बघा. तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटतोय नक्की कमेंट करा. तर कमेंट नक्की झालीच पाहिजे. एवढ्या पॅटर्न तर आम्ही आजपर्यंतच्या 4, 5, 10 दिवसाच्या लाईव्ह मध्ये कधी तुम्हाला सांगितले नाही, तेवढे तिने एका 5 मिनिटात सांगून टाकले. तर नाही, मी आता याच्यानंतर गौरव सरांसोबतच बसल. ओम सरांच्या नादी आपली लागणार नाही, तुले प्रो प्लेअर आहे साडी क्षेत्रातला. आम्हाला बिझनेस हा समजतो पण साडी याच्या एवढं आम्हाला नाही समजत. आणि मीच पाहून चार झालं त्याची इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता उपाडा सिल्क मध्ये दाखवतो. हे एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये तर बघा याच्यावरती पूर्ण ॲनिमल डिझाईन काढलेले. आता बघा जसं आपण शेतामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गवतात गेल्यानंतर दाखवलं होतं साडी, व्यवस्थित दाखवलं होतं हे बघा. आणि याचा जो कलर हा ग्रे कलर बघा. तुम्हाला कसं वाटतंय साडी एकदम सॉफ्ट मध्ये. आणि या जर साडीचं नाव आहे हे उपाडा सिल्क आहे. तुम्ही किती पण गोळा करा आणि हाताने जरी स्प्रेस केला ना ऑटोमॅटिक स्प्रेस होऊन जाते. आणि याच्यावरती जे पदरावरती जे डिझाईन काढले ना हे आपण चिमणी जे म्हणतो ते डिझाईन काढलेलं आहे. आणि ट्री एका साईडने ट्री काढलेलं बघा. प्राइस 2750 बघा एकदम लाईट वेट आहे. म्हणजे तुम्हाला जर कुठं लवकरात लवकर साडी घालून जायचं असेल तर हे तुम्ही साडी म्हणजे घालण्यात एकदम काय नाही. तुम्ही अशा अंगावर जरी टाकलं ना तरी सॉफ्ट आहे साडी. मी आता रजा घेतो. आम्ही पडलो थंड, आम्हाला आला काही सुद्धा ना शब्द. बघा तुम्हाला कसं वाटतंय. आणि ह्या साडीचं पण डिझाईन बघा. एक सेट एका चालू परफेक्ट. ए भोयाच्या ना दिले लागायचं आपल्याला. अरे आपल्या शब्द बोलून काय ना. बघा आता तुम्ही एका साईडने याला बॉर्डर केलेली आहे आणि एका साईडने याला प्लेन मध्ये विविंग केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करा. आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा. आणि ह्या साडीची जी प्राइस आहे ही फक्त मी कॅमेरा मागूनच बोलेल आता. कॅमेरा पुढे 2750 रेंज. 2750 रुपये जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतीये. ओम सर लाईव्ह वर घेत जा सर. हे ओम सरांना नाही, ओम सरच लाईव्ह वर येईल आता. आमची हिंमतच नाही त्याच्या पुढे बोलायची. हे बघा हे कसं मी पहिल्याचा स्टडी केलेलं आहे मॅडम. प्रत्येक गावी गावी गेलेलं आहे त्याच्यामुळे मला हे आम्ही डायलॉग घुमा द्या बाईने. एक असतं मला शिक्षणापेक्षा मी शाळेत जायचो तर गुगल वरती सर्च करत बसायचो की कोणत्या कुठं काय साड्या बनतात आणि त्याची विकिपीडियावरती माहिती घेत बसायचो. कोण नव्हतं आलंय म्हणून साऱ्या संकटाशी अब्दल लढून अरे जिद्द होती म्हणून दावलंय करून. सो आता तुम्ही हा एक पॅटर्न बघा. आता हा पटोला मध्ये काढलेला आहे. तुम्ही याची बॉर्डर बघा आता कशी आहे. आणि हा जो पॅटर्न जो आहे हा 2 टोन शेड मध्ये केलेला आहे बघा तुम्ही. पटोला पॅटर्न. त्याचं साडीवर जेवढं प्रेम आहे तेवढं त्याच्या म्हणजे आईपेक्षा जास्त साडीवर प्रेम करतो तो. आणि त्यामुळे त्याच्या पुढे आमची बोलतीच बंद झाली. कॅमेरा जर कमी आलो. आता याच्यात तुम्हाला कधी कलर पाहिजे असेल तर ऑलरेडी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर स्क्रीनवरती नंबर टाकलेला आहे. तर तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला कलर पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला याच्यातले कलर सेट चे फोटो टाकून देऊ. तर तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटतोय कमेंट करा. आणि ह्या ज्या साडीची प्राइस आहे ही फक्त 3850 रेंज आहे बघा. पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये आणि पदर
आतली जी बुट्टी आहे हे 2 बुट्टीमध्ये केलेले, एक कोयरी बुट्टीमध्ये केलेले आहे आणि एक पिकॉट बुट्टीमध्ये केलेले आहे. आणि तुम्ही पिकॉक पण बघू शकता कसं त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं नाचरेमोर सारखे केलेले बघा तुम्ही. चला आता कमेंट करा ओम सर के शुभम सर. चल जात मी पण येतो. उसको भी दिखा था अपने को नॉलेज. अरे ये कोणती साडी अब जर का कमेंट केल्याने उठून जाईन मी आज. कमेंट सगळ्यांनी आणि प्रत्येकाने ओम सरांना जास्तीत जास्त सपोर्ट द्या, कारण की गौरवला मला हारताना बघायचंय. नाही हारताना नाही, त्याचे ऑलरेडी हार झाले. जेव्हा तो लाईव्ह मधून उठला तेव्हाच मला कळलं की त्यांनी पण हात टेकले त्याच्या पुढे. अरे मी नाही टेकू शकलो यार. तू काय मोठा बच्चा बता काय रे इसको बता नाकोडे नाकोडे सर जरा प्राइस करा ना. परफेक्ट आहे का? दिसतंय का? व्यवस्थित आहे का? हा चला आता काजू कडेल पहिले मी दाखवतो मग. ठीक आहे. बाय तो एकदम प्रो प्लेअर साडी मधला. आपण ऑलराऊंडर आहे. आपण इकडे बी थोडं तिकडे बी थोडं. तो 100% साडीमध्ये. तरी पण साडी दाखवताना प्रेझेंटेशन करताना साडीमध्ये जो जीव ओतावा लागतो तो नक्कीच तो माझ्याशी जास्त ओतू शकतो. आणि कस्टमर जे पटवण्याचं ट्रिक आहे ते माझ्याशी त्याला जास्त असल्यामुळं माझ्याकडे माहिती टेक्निकल पेक्षा मी हे सांगू शकतो तुम्हाला की साडी कोण कधी कुठे नेसू शकतं ज्याने लुक चांगला येऊ शकतो. कारण की किती झालं तरी मी माझ्या आयुष्यात भरपूर मुली आहेत, सॉरी लेडीज आहेत. मुलीने रॉंग अर्थ होऊन जाईल तो हसू नको तू अरे. तर त्यामुळे ही जी साडी आहे तुम्ही जर का फेअर कोणत्याही कलरचं यायचं फेअर मध्ये असाल तर ब्लॅक बॉर्डर असल्यामुळे ते अजून उठून दिसेल. आणि तुमचं हाईट असेल तर ही साडी दोन्ही साईडनी बॉर्डर मोठी असल्यामुळे तुम्हाला ती सूट होईल. आणि जर का तुमची हाईट छोटी असेल तर तुम्ही छोटी बॉर्डरची साडी घेत जा. नाही तर तुम्ही बुट्ट्या दिसायला लागतात अजून पण. तर याला ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट असल्यामुळे ही साडी एकदम सुंदर अशी दिसते. साडीचं स्क्रीनशॉट काढा. काजू कडेल मध्ये साडी आहे. कोण साडी विकून दाखवली? तुझी साडी पहिली विकल्या ती माझी. त्याच्यावर ठरलं आता ही साडी उद्या पहिले विकल्या जाती लवकरात लवकर ओम सरांची, त्याच्यावर डिपेंड राहील सगळं. तर पॅरोट ग्रीनला ब्लॅक बॉर्डर. आणि ही जी मी तुम्हाला दाखवतो ही बॉटल ग्रीन कलर आणि त्याला कलर कॉम्बिनेशन आहे रेडचं कलर कॉम्बिनेशन. आणि ही जास्त करून जास्त हे बेबी शॉवरसाठी आणि एंगेजमेंटसाठी घातले जातात. पण तसं काय नाही, तुम्ही इतर वेळेस जे फंक्शन असतात त्याला पण तुम्ही वेअर करू शकता. कॉलेजचे फंक्शन, जॉबचे फंक्शन. कोणी म्हणतं की फक्त हे कलर फक्त जे साखरपुडा किंवा हे असतात त्याच्यासाठी वेअर केले जाते. हे असं काही नाही, हे सर्व चुकीची गोष्ट आहे. हे तुम्ही कधी पण वेअर करू शकता. ए भो तू जरा कमी सांग ना. हे असं सांगितलं जातं नाही. हा शुभमचा डायलॉग आहे. बेबी शॉवरला साखरपुड्याला तुम्ही घालू शकता. त्यांनी बसल्या बसल्या शेजारी टॉन्ट मारून दिला. हे आचारी म्हणते चित्तूर राहिला नाही कमान ओम सर कमान. आणि ह्या साडीची प्राइस फक्त 2500 आहे. असं काही तुम्ही कोणती पण साडी घेऊ शकता. पण तुम्हाला प्रेझेंटेशन कोणाचं छान वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. छान आपलं कुठं ते बसत. मला असं वाटतं की शुभम सरांना परत तोंड लपून इथून उठायचे टाइम येईल. अरे येड्या छोट्या भावा प्राऊड आहे मला. अरे घे पुढे चाल. दुसरी झाली घे रे ओम कोणती घे चाल. ती घे ती मला दे. कोणाची साडी विकली जाते त्याच्यावर ठरणार आहे. तिची प्राइस 2500 होती. आईची प्राइस सांगतो किती? 2800. आता हे बघा, हे उद्या त्याच्यावर ठरलं कोण विन झालं. आता हे मी तुम्हाला जॉर्जेट मध्ये दाखवतोय. हे थोडं नवीन म्हणजे याचा जो पॅटर्न असतो हा जो भागलपुरी तुम्ही बघितलंय कधी त्याच्यातलाच हा पॅटर्न आहे. याची जी रेंज आहे 2850 ची प्राइस आहे. आणि याचे हे ट्रान्सपरंट डिझाईन मध्ये आहे. आणि याची प्राइस आहे फक्त 2850 च्या रेंजची आहे. बघा तुम्ही डिझाईन बघा कशी आहे. आणि साडीचा जो कलर आहे तो लाईट पिस्ता शेड मध्ये आहे. आणि पूर्ण बुट्टे जे आहे ते पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये बघा तुम्ही. आणि याचं तुम्ही ब्लाउज पीस बघा पूर्ण ब्रॉकेट मध्ये येणार. आमची 2650 ची रॉ सिल्क मध्ये. आणि आमची पण काही कमी नाही. सगळ्यात पहिली विकली जाईल माझी साडी. वर्षा शिंदे मॅडम म्हणताय साडीबद्दल जास्ती माहिती ओम सरांना आहे. थँक्यू मॅडम. शिवशाही पैठणी चिंचवड ओम सर. संदीप सर ओम सर. शिवम सरांचं नाव लांब लांब पर्यंत कोणी काय ना. हा आलं शिवशाही पैठणी वाशिम शुभम येणार का सर. तू भाऊ? एक दोन मेंबर ओम सर परत आता खाली आलं. ओम सर सुपर. ओम सर तोडणे या. ओम सर जिंकले की साडी आपली कधी नवच भेटते. आम्हाला प्राइस माहिती. तर ही आमची जरीची
म्हणजे डिझाईन असलेली असलेला ब्लाउज पीस आहे आणि खूप सुंदर आहे साडी. रॉ सिल्क मधली 2650 रुपये साडी आहे. आज जरी कमेंट लावून सर असेल तरी विकले माझी साडी पहिले जाणार आहे असं मला वाटतं, पण हे प्रॅक्टिकल उद्या कळेल. कारण राखी सावंत साडी रॉ सिल्क साडी एकदम दिसायला एकदम सुंदर आहे. चला 2650 आणि 2800 साडी. पोल काही घेता येत नाही त्यामुळे 2650 आणि 2850. आता रेट इथं डबल टाकता येणार नाही लिहून सर. कॅमेरा जास्त हलू नको. काय तुम्ही काय टाइमपास करायला बसले का? साड्या काढून दे. काढ चला आपण याच्यात काढू. चला पैठणी काढा एक. पैठणी काढू चल. करा भाऊ बरं ठीक आहे. इथं शिवम सर घाबरले आहे. ओम सरांनी एक हात मारला. ए भाऊ इथं सगळे ओम सर लोट पडू मी चाललो घरी. ओम सर जो की बहुत ही ज्यादा फॉर्म में. चला आमच्याकडे ही पैठणी आहे. हिची किंमत आहे 16,000 रुपये. हा हा क्या साडी. बस एवढीच पहा. दाखल होतो. आता मी तुम्हाला दाखवतो हस्तकला पैठणी. म्हणजे त्याच्यावरती जे असतं विविंग, म्हणजे केच करून आपण विविंग करतो साडीला. बघा तुम्हाला दाखवतो. हो दोन सरांना सांगा लिव्ह यायला. गौरव सरांची काही गरज नाही राहिली मध्ये. अरे बाप डायरेक्ट. बघा तुम्ही आता ह्या साडीचा तुम्ही ह्या साडीचा पदर बघा कसा आहे. हे एकदम हस्तकला पॅटर्न मध्ये काढलेलं. कारण की या साडीला बनवावं लागतं फक्त 20 दिवस. आणि ह्या जी साडीची प्राइस आहे 19,500 आहे. आणि जर कधी कोणाला आता जे हे आलं महाराष्ट्रीयन टाईप आपलं, लोक सर्वात जास्त पैठणीवरतीच प्रेम करतात. आणि सर्वांना माहिती की महाराष्ट्राचा मोर म्हणजे आपला. सो मी तुम्हाला जास्त काही बोलू नाही शकत आता. बघा तुम्ही आता हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. याची प्राइस आहे फक्त 19,500. सब ओम सर के फॅन हो गए. काय डायलॉग मारतो काय. हा हा मोर आहे. हा महाराष्ट्रीयन बायकांना काय डायलॉग म्हणतो. हा मोर आहे. हा सगळ्या महाराष्ट्रीयन बायकाला खूप जास्त आवडतो. ते सांगायची काही गरज नाही. हा डायलॉग घुमून राहिले. मला खेळायचं का अपमान आहे. हो ही पण दाखवतो. ही पण दाखवा ओम सर. बघा आता मी तुम्हाला दाखवतो. ती झाली हस्तकला पैठणी. आता ही दाखवतो मी तुम्हाला शोल्डर पिको. हे आहे टिश्यू पैठणी मध्ये. बघा याच्यावरती टोटल 28 पिको काढलेले आहे. म्हणजे तुम्ही हे शोल्डरला सुद्धा, म्हणजे आता तुम्ही बघा शोल्डर पैठणी बघायचं कसं आहे ते तुम्हाला ओपन करूनच दाखवतो. आणि साडीचा कलर पण ऑफ व्हाईट कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला पदर कसं वाटते नक्की कमेंट करा. हे आपण जॅकेटच्या सहाय्याने बनवतो. तर मी काही जास्त बोलत नाही आता. बघा तुम्ही सगळे ओम सर जिंदाबाद, ओम सर जिंदाबाद म्हणून राहिले आता. शुभम सर काय म्हटले. काय म्हणले ते. ओम सरांना लिव्ह यायला लावा. आता गौरव साधी गरज नाही. हे फुकट वडवड करते. फुकट नॉलेज पाहते. 10 जणांच्या हात लागले. 20 जणांच्या हात लागले. गौरव झोम सर दाखवा. त्याला काय हात काढले. दाखवा गौरव सर ओम सर तुम्ही. आणि तर काय त्याच्यानंतर मी तुम्हाला लाईनिंग मध्ये दाखवतो आता काही ब्रॉकेट पॅटर्न मध्ये. बघा तो तुम्ही. बाबा ओम सराची ओट पाय का धप्प 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 पडते. बघा कधी मला तर पडू द्या. आता हे कॉपर सिल्क मध्ये येणार. आणि तुम्ही आतली डिझाईन बघून घ्या. आता सहसा करून बुट्टी वगैरे असते, पण हे थोडं आपण त्रिकोणी डिझाईन मध्ये काढलेलं आहे. किती सहसा करून काय कातर हेच का बोलतोय डायलॉग. तू बोल दे. तू बसतो का नाही. निम्मी लाईट कमी होऊन जाते. बघा खुंखार. हा याची जी प्राइस आहे फक्त 2,650 रेंज. पूर्ण साडी दाखव. माझ्या अंगावर टाक जरा. हा. हा हे साडी कितीची आहे. 2,600 ची कशी वाटली साडी कमेंट नक्की करा. आणि मी प्रेझेंटेशन साडी कशी वाटली. अभिलाषा ब्राह्मणकर सर म्हणताय शुभम सर हरले का सर. प्रचंड मात्र बरं आज बोलणे घातला. पाणी पिसावं लागलं. हे बजाव. नाही मी शुभम ओम सरांची मदत करायला आलेलो आहे. सर दाखवा. आता हा पॅटर्न बघा पटोला पॅटर्न मध्ये. आता तुम्ही साडीचा कलर कॉम्बिनेशन बघा एकदम युनिक आहे.
अजून बी ओम सर चालू आहे. नाही आता ओम सर आणि शिवम सरची कॉम्पिटिशन आहेत नाही, ही फक्त मी मदत करायला बसले. हेल्पर आहे हेल्पर. नाही असं काही नाही. अरे बाप, 4 मिनिट नाही बाबा, तू तसंच चालून जातो. तर ह्या साडीची प्राइस आहे फक्त 3900 आणि हा जो पॅटर्न हा पटोला पॅटर्न मध्ये आहे. एकदम सॉफ्ट मध्ये येणार बघा. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाची खासियत वेगवेगळी असते. जो पॅटर्न बघणार त्याची खासियत डिफरंट असते. हे बघा, कळलं का? खासियत अशी वेगवेगळी असते, त्याच्या मारणाने ही साडी खूप छान दिसते. आणि ही साडी आहे 3900 रुपयाची. कशी वाटली? स्क्रीनशॉट काढून घ्या. ओम सर जाऊ दे. ओम सर एक घ्या, ही पण चांगली बा. आज हवा ओम सरांची. हा सेम पॅटर्न मध्ये तो जो आता मी तुम्हाला दाखवला. पंडित मिश्राजी पण कमेंट करतायत. पंडित मिश्राजी कमेंट. मिश्राजी पाय लागू. तुम्ही आमचे यावलेला या कधी करे भाषण द्यायला आपल्या शॉप तुमचं खूप खूप धन्यवाद आहे. नक्की या. हवाय तुझी. अरे पंडित मिश्रा भाऊ राहिले, ज्यांना बघायचं अख्खी खानदान गेलं होतं, त्याला बघा ते सारा ओम सारखं बघू राहिलं. हवाय ओम सरांचं वादळ डायरेक्ट. तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय नक्की कमेंट करा. आणि अजून तुम्ही याचा ब्लाउज पीस बघा, एकदम युनिक ब्रॉकेट मध्ये केलेला आहे. इकडे घे, तू इकडे घे, दाखव. हा तो ब्लाउज पीस असा ब्रॉकेट मध्ये सर, बरोबर ना? हो. पदर दाखव. हे बघा, हा पदर येणार साडीचा. बघ ना, दाखव ना. हे बघा, हा पदर बघा तुम्ही. आणि ह्या साडीची पण प्राइस आहे ही 3900 आहे. आणि तुम्हाला कधी ही साडी घ्यायची असेल तर मी तुम्हाला सांगतो की नक्की तुम्ही घ्या. कारण हा याचा जो लास्टला जो म्हणजे तुम्ही पदर सोडून द्या, पण याचा ब्लाउज पीस तुम्ही बघा एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये आणि युनिक मध्ये आहे. कारण की याचं जो उठून दिसतं हा ब्लाउज पीस, हा फक्त कलर आणि बॉर्डर ब्लाउज पीस मुळे उठून दिसतंय. बर, सबस्क्राईब करा सर्वांनी आणि नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर नाही केलं चालेल, मग सबस्क्राईब 100% करा. आता कशी वाटली साडी मी जी दाखवली आता तुम्हाला एवढ्या वेळ? तर याच्यावर गोंडे पण छान आहे आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढी माहिती दिली किती वेळची. प्रदीप मिश्राजी म्हणताय, धन्यवाद. प्रदीप मिश्राजी, तुमचे पायाचा फोटो काढून पाठवा प्रदीप मिश्राजी. ₹100. आता हे बघा, हे कांजीवरम मध्ये येणार, सॉफ्ट सिल्क मध्ये, गोल्डन जरी मध्ये येतात एकदम. बघा, इट इज प्युअर हँडलूम्स. ती दाखवली आम्ही दोघांनी 16,500 ती हँडलूमची. नाही 19,500. जी आता मी जी तुम्हाला दाखवली ती पीच कलरची, ती 19,500 वाली होती. आणि ऑफ व्हाईट कलरची जी होती ती 16,500च्या रेंजची होती. तर आता तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन बघा, पर्पल आणि त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन. आणि हा जो पॅटर्न आहे कांजीवरम पॅटर्न मध्ये बघा. आणि आतलं जे आहे गोल्डन शेड मध्ये. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करा. कसं वाटतं तुम्हाला? तर कशी वाटली साडी मी एवढी वेळ दाखवली? ओम सरांना साडी बघून लगेच कळतं. ओम सरांना साडी बघून लगेच समजतं साडीची माहिती. ग्रेट ओम सर साडी संगीतामध्ये. आणतो ओम साडीवाले आडनाव त्याचं नवीन. ये स्क्वेअर टू हेल विचारताय किती की है साडी? कितने की साड़ी? 3,400 ओनली. 3,400 ओनली. रेट बताओ ना भाई. सो तुम्ही याचा ब्लाउज पीस पण बघून घ्या कसा आहे. आणि हे त्याची आतली डिझाईन. शुभम सरांना जोश आला वाटतं. मजा घे, ज्युनियर एवढा खतरनाक घातलं तर जोश याच्यानंतर कधी जिंदगीत लाईव्ह बसणार नाही. कोण अपमान करून घेत स्वतःचा. अरे ओम सर, ही साडी खूप सुंदर आहे. पुढचं तुम्ही सांगा. आता हे रॅपियर सिल्क मध्ये ना, म्हणजे हा बलटन पॅटर्न जो असतो त्याच्यातला हा प्रकार आहे रॅपियर सिल्क मध्ये बघा. आणि याची जी प्रिंट आहे ही डिजिटल प्रिंट मध्ये आणि एकदम नाजूक प्रिंट अशी काढलेली आहे बघा तुम्ही. आणि याच्यावरती लागेल तेवढं प्रिंट आहे रॅपियर सिल्क मध्ये. समजलं का? कशी वाटली साडी कमेंट नक्की करा. डिजिटल प्रिंट मध्ये. डिजिटल प्रिंट मध्ये पण आहे का? हा, आणि जरीची डिजिटल प्रिंट आहे त्याच्यामुळे आमचं काय डोकं चाललं नाही याच्या पुढं. रॅपियर
हे मी नाव विसरून गेलो डायरेक्ट. पण आता ते ओम सरांच्या साडी प्रेमामुळे जशी एखाद्या डॉक्टरला आजाराची माहिती लगेच होऊन जाते तशी ओम सरांना रॅपियर सिल्क पासून सगळ्या साडी हातात घेतल्यानंतर कळतं की बाबा हे काय आहे याच्यामध्ये. तर असे आमचे टॅलेंटेड गौरव सर जे कॅमेरा मागे उभे राहिलेले त्यांना बी कळून लागलेलं आपलं काही लागणार नाही. आणि माझा तर लांब पर्यंत संबंध नाही आहे. पण ओम सरची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा. 3600 रुपये साडी नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि ऑर्डर करा. आपला नंबर स्क्रीनवरती आहे. स्क्रीनवरती नंबर बघून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. आता हा एक पॅटर्न बघा, हे पोचमपल्ली सिल्क मध्ये ना. बालुचारी साडी आपल्याकडे आहे का रे? बालुचारी नाही, बालुचारी नाही, सोनपुरी नाही. आता ही पोचमपल्ली सिल्क बघा एकदम सॉफ्ट मध्ये येणार. आणि हे जे असते हे पूर्ण टू टोन शेड मध्ये असतं. आणि हे जे याचं जे सिल्क असतं हे कॉपर जरी मध्ये असतं पूर्ण. हे तुम्हाला गोल्डन मध्ये पण म्हणजे गोल्डन याच्यात येतच नाही. हे फक्त बनतं फक्त कॉपर सिल्क मध्ये येते. तुम्ही डिझाईन बघा साडीचे कशी आहे आणि एकदम टू टोन शेड मध्ये आहे. ओम सर रेट सांगा. याचे जे रेट आहे 1 सेकंड, पोचमपल्ली नॉट पूजमपल्ली. ही आहे फक्त 3400. अरे गौरव सरांची पूजनपल्ली म्हणजे हा पूजमपल्ली, पुण्याची पूजमपल्ली. बघा ते कसं वाटतं तुम्हाला. कलर्स पण एकदम लाईट शेड मध्ये आणि टू टोन शेड मध्ये. आणि तुम्ही याची डिझाईन बघा, आतली पदराची डिझाईन बघा एकदम युनिक दिसते. काय कमेंट कमी झालंय लगेच. चल रे परत ये. तू एक साडी मला एक साडी. आम्ही आता दाखवतो. आता ते ओम सरांचे फॅन गेले सगळे. आता माझी साडी दाखवतो. पहिले तुम्ही दाखवतो. आमच्याकडे चंद्रकला पॅटर्न आहे. चल तू एक दाखव, मी एक दाखव. बुट्टी आहे चंद्रकलाची, चंद्र आहे बुट्टीवर. रेट सांगत राहा. आता याची जी बुट्टी जी आहे नाचरे मोर काढलेली आहे. आणि याची जी प्राइस जी आहे ही 3800 आहे बघा. आणि पदर तुम्ही याची बॉर्डर बघा तुम्ही कशी आहे. आमच्या प्रत्येक पैठणीमध्ये तुम्ही मोर बघितले असेल, पण ह्या पैठणीमध्ये तुम्हाला थोडं युनिक काही चंद्रकोर काढलेलं आहे. 2450 ची साडी आहे. आणि जरी सिल्वर गोल्ड मध्ये दोघांमध्ये आहे. आणि महाराणीचा पदर दिलाय, महाराणीचं चक्र दिलंय पदराचं. तर कुठली साडी चांगली, येल्लो की ब्ल्यू? नक्की कमेंट करा. येल्लोलाच कमेंट करा. काय म्हणणं तुझं? येल्लोला केलं तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही, कारण की ती थोडी युनिक आहे चंद्रकोर मध्ये. असं मोठं पण पाहिजे, नाही तर काही सरांचं इतकं छोटं श्रद्धा पण परब मॅडम माहितीच म्हणताय आहे. ओम सर कुठलीही साडी सेल करू शकतात. तो साड्या नाही तो. असं काय नाही मॅडम, तुम्ही सजेस्ट करा. येल्लो साडी तुम्हाला आवडते की ब्ल्यू कलरची साडी आवडते? कारण की चंद्रकोर पण ती थोडी युनिक आहे. हे काय पिकॉक आपलं रेग्युलर ट्रेडिशनल आहे, त्याच्यामुळे मी ही साडी ठेवून देतो. तुम्ही चंद्रकोर साडी बघा कशी दिसते. इतकं बोलते कॉम्पिटिशन स्पर्धा, नाही तो कुछ कुछ सर होते आमचीच भारी ही घेणार एका ती घेणार का रे. हे बघा तर शिव मामूर. आणि याचं मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे. आणि सध्या पिकॉक पेक्षा चंद्रकोर सध्या खूप ट्रेंडला चालू आहे. त्याच्यामुळे मी सजेस्ट करतो की तुम्ही चंद्रकोरची डिझाईन घ्या. खाऊन गेला सगळं मार्केट. काय बायकांना वाटत असेल किती चांगलं आहे चंद्रकोरची मार्केटिंग करून. काय राजकारण घेऊ राहा आपलं बरे. सगळ्यांचे नाही का ना गडवाल दाखवा म्हणे. ब्ल्यू ब्ल्यू येल्लो ब्ल्यू येल्लो ब्ल्यू. आता काही कमेंट आले पाहिजे जरा. येल्लो येल्लो हा येल्लो 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 पण आता ओम सर बी येल्लो येल्लो करू दे. आता येऊन द्या. आता मरून आणि ग्रीन ग्रीन. हा आता माहिती द्यायची कलर माझा. अरे माहिती चल कोणती डिझाईन होईल? बनारसी मध्ये ही पण ती सेम सेम. दोघं पॅटर्न सेम आहे. बनारसी आहे सेम प्राइस मध्ये. 2400. हा कलर ग्रीन आहे आणि माझा कलर आहे मरून कलर आहे. ग्रीन कलरला वोट द्या. तुझं काय म्हणणार आहे? माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही कोणाला पण वोट करू शकता ग्रीनला केलं तर, कारण की दोन्ही साड्या आपल्या शिवशाही पैठण मधून सेल होणार आहे. सो तुम्ही दोघांपैकी कोणती पण सेल करू शकता. रुपेश गायकवाड सरांचा मेसेज परत आयटम आहे का? अरे आयटम असतं तर काय सांगू तुला. आता काय ओमलाय याला ओमला 4 आयटम आहे याने सगळ्या वयाच्या. एक छोटी, एक मोठी, एक अरे जी श्री तिला म्हणजे त्याच्या मनात असं काय राहत नाही. जी श्री त्याच्यासोबत बोलती ती डायरेक्ट फ्लॅट होतो ओमवर.
पण विचार ओम आमचा भोळा बरं बाबा ते जाऊ असल्यामुळे- द्या. आता इथंही फ्लॅट झालेत सगळे मरून? ओम सर मरून 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 पाड. शिवम सरांची साडी गेली मरून. तर कशी वाटली मरून? मरून बहुत फरक झाली. आता ग्रीन. सो तुम्ही ग्रीन कलर लाईक करा लवकर. नाही तुम्ही दोन्ही साड्याला लाईक करा, कारण की दोन्ही साड्या आपल्या शिवशाही पैठणी मधूनच सोल्ड होणार आहेत. सो त्याची मग पोलची काही गरज नाहीये. असं ना घरी वागलं किती वाटते मागून सगळे आ म्हणते. म्हणजे त्याचं ते हे तिसरं रूप आहे डायरेक्ट. हे तिसरं रूप तुम्ही फक्त साडी समोर असताना काउंटर असताना दिसत. शंकराचा तिसरा डोळा डायरेक्ट. मरून विन दिस मॅच. चिटिंग करताय. आणखी शुभम सर विन झालेले मरून कलर त्यांनी चॉईस केल्याबद्दल. पहिल्यांदा जिंकलो याच्या समोर. चिटिंग करताय तू. चिटिंग ते चिटिंग जिंकणं म्हणतो. घे दुसरी. पाहिलं का गौरव कसं जिंकलो. चिटिंग झाली. आता तसं मला तुम्ही जिंकवलंय चांगलं मध्ये. याच्या पुढे पण आता हे ओटे हा दुपचाव आहे. हा त्याला दुपचाव की वाईन. जरा का तिकडं ती वाईन केली मग तो माहिती मी काय करतो. इमानदारी मध्ये याला वाईन याला दुपचावला ठेवी करा. आता ह्या साडीची प्राइस आहे 5750 आणि आमच्या साडीच्या आहे 5750. दोघं सेम साड्या आहे. मार्केटिंग करत. सो तुम्ही दोन्ही साड्या घेऊ शकता. नाही पण ओट यालाच करा दुपचावला. काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही हा कलर कॉम्बिनेशन बघून घ्या कसा आहे. कमी मार्केटिंग कर ना तुझी इथे कर ना. बरं, ठीक आहे चा. हा. सो तुम्ही हा पण कलर घेऊ शकता, कारण की हा थोडा युनिक कलर मध्ये आणि धुपच्या शेड मध्ये हा कसा प्लस. याला ओट करायला. आणि ह्या साडीला तुम्ही लवकर ओट करा, कारण की बाबा हा सीमा पाटील मॅडम वाईन कलर. मॅडम पटापट कमेंट करा. वाईन कलर की दुपचाव कलर. वाईन कलर हा सर्वांकडेच असतो. सो तुम्ही वाईन कलर घेण्यापेक्षा तुम्ही हा थोडा युनिक कलर बघा. ते गौरवचं तोंड पहा मागून. परत वाईन कलर. वाईन कलर. थँक्यू सो मच वाईन वाले. धन्यवाद. पुन्हा एकदा शिवम सरांनी चिटिंग करून वाईन कलरचा हा चिटिंग नाही त्याला टेस्टिंग साठी दिली होती. विजेता भारी दोघांची. विजेता घोषित केलेला आहे. आता तुमच्या हा बरं आपण चालली आमचा चायला. ओम सर बोलण्यात खूप स्मार्ट आहे. थँक्यू मॅडम. नाही चालू परत तुमच्यावर. सेम सेम आता जर का मला ओट दिले नाही. मला आज फर्स्ट टाइम फील होतं गौरव सरला कसं फील होत असेल. आता तुम्ही हे सॉफ्ट सिल्क मध्ये बघा, रॅपेर सिल्क मध्ये. आमचं बी चांगलं आहे. हा शेड दाखवून घे माझं सेमच. दोघे कलर सेम, सॉरी दोघे डिझाईन सेम आहे. फक्त हा थोडा डार्क कलर आहे आणि हा माझा थोडा लाईट शेड मध्ये आहे. आणि दोघांची प्राइस सेम आहे 2650 मध्ये. 2650 रुपये ओनली. पॅरट कलर की अबोली कलर. आबोले करा. कमेंट करा. पॅरट कलर की अबोली कलर. 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 अभिलाषा बामणकर मॅडम म्हणतात मोठ्या भावाला मदत करत आहेत ओम सर. येस. हा तर कमेंट करा. एक लवकर कमेंट चालू लवकर कमेंट करा कोणती साडी काय तुम्हाला. स्लो करता काय कळा ना. लवकर जिंकून टाका. पीच कलर्स. मी सीमा पाटील मॅडम पीच कलर म्हणतायत. पॅरट कलर वर्षा शिंदे मॅडम. परत पुन्हा पॅरट कलर अबोली कलर. सर चिटिंग नको. अबोली कलर आता अबोली कलर कडे सगळ्यात जास्त वळाले आहेत. काय बोलतोय. अबोली कलर कोणता अबोली कलर. तो तुझा माझ्याकडे अबोलीच कलर. म्हणजे 2 वेळा तू अबोली कलर. आणि आता चिटिंग नको म्हटल्यानंतर शिवम सरांनी स्वतःहून ती साडी देऊन टाकलेली आहे. असं परत अबोली कलर. 2 वेळा पण मी जिंकलो होतो. याचा अर्थ ते असा. मागची जीत उसनवारी घेतली होती शिवम सरांनी. परत खेळ चालू केली. पंडित मिश्राजी जय हो. पॅरट ग्रीन कलर. पुढे मिश्राजी आम्हाला लाजू ना. आणि शिवशाही पैठणी वाईन कलर. तुम्ही खूप मागे चाललात. तर मला असं वाटतं अबोली कलरचे जास्तीत जास्त फॅन झालेले. तर या ठिकाणी आबोले कलर जिंकलेला आहे अबोली कलर.
किंमत किती होती त्याची? 2650. 2650 रुपये ओनली. दे रे, दोन दे रे. ए भाऊ तुला घेईल बरं का मी तर मध्ये. So, आपली आता दागिना सिल्क बघा, पेशवाई पैठणी, बॉटल ग्रीन कलर. सीमा हजारे मॅडम प्राइस ग्रुप आहे आहे. 4050 रेंज. कॉटन सिल्क मध्ये असते हे. कॉटन सिल्क नसतं रे. नाही, कॉटन सिल्क नसते. बरं कॉटन सिल्क मिक्स मला पाहिजे निघून. सो कोणता कलर तुम्हाला जास्त आवडते? तुमचा ग्रुप आहे का? ग्रुप नाही, आम्ही खूप छोटे माणसं आहोत, आम गरीब आहे. अरे नाही का? आणि ही आहे हँडलूमची साडी 4050 रुपयाची. आणि फक्त 4050 प्राइस. सो तुम्हाला कोणता कलर चांगला वाटतं? कमेंट लवकर करा, 5 मिनिटात Red 2 की मिनिटात green? करत राहा. रेड ते ग्रीन 4050. रेड की ग्रीन, आणि दोन्ही कलर खूप छान आहे. रेड ग्रीन कलर पण आहे आणि ग्रीन रेड कलर आहे. कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही बघा, एकदम सुंदर असा तो रेड कलर कलर आहे. आहे. आणि आणि सगळ्यांचं कमेंट आलेली आहे ग्रीन ग्रीन ग्रीन, परत चिटिंग, आणि पुन्हा ग्रीन कडे जास्तीत जास्त फॅन्स वळालेले आहेत ग्रीन कडे. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा या ठिकाणी चिटिंग होण्यापासून शुभम सरांनी रोखवलेलं आहे आणि ग्रीन कलर विजेता झालेला आहे आणि रेड कलर हारलेला आहे. किंमत आहे फक्त 4050 रुपये. गौरवचा होणार अपमान मी माझ्या छातीवर घेतलाय आज. अरे सो आता गौरव याला अपमान नाही म्हणतात, ही कॉम्पिटिशन आपला आहे, हार भगवा जीत कलर, चलती रहती ऑरेंज कलर, इंडियाचा केशरी कलर ऑरेंज, आमचं मी जरा सांगते. आणि हा पर्पल कलर. सो हा थोडं डायलॉग मारायची. पैठणी कलर की मँगो Orange कलर? color. ऑरेंज कलर. कमेंट नक्की करा. किंमत आहे 4200 रुपये, नारायणपेठ. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला ओम सरांच्या होणाऱ्या वाईफची शपथ आहे. ते त्यांचं लग्न Welcome. होणार नाही. पहा तुमची इच्छा असेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा. जाऊ दे, इकडं पुढं बस. सगळ्यांना नारायणपेठ माहिती ती कशी दिसते. चल कोणी झालं कमेंट? अजून ऑरेंज करे कमेंट एक गेलेले आहे. जाऊ दे दिसला. 1 मिनिट, हो असलं माहिती तिकडं तुम्ही पटापट कमेंट करा म्हणजे आम्हालाही तुम्हाला साडा दाखवायला मजा येईल. पर्पल कलरला पण एक विन विन झालेला आहे. चल घे. आता हे आता पॅरेट पुन्हा ग्रीन parrot कलरचा color. कॉम्बिनेशन आणि नेव्ही ब्ल्यू. दोन्ही मस्त. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. हा काय उंचू द्याय मला उतरू द्याय ना आता. मला असं वाटतं की शिवम सरने रजा घ्यावी तिथून, नाही तर खूप मोठी इज्जतीचा फायदा होईल. कॉपर मध्ये बघा, 2 बुट्टी मध्ये काढलेला. दोघांची सेम आहे. आज का आपण दिवस दिसना ओम सरांमुळे आमचे सगळे पहिले गौरव सरांनी घालून घेतला तुम्ही घालून. तर आमची नेव्ही ब्ल्यू ला रेड, नॅब्लिओ ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. आता ऑरेंज ऑरेंज. आणि 1 मिनिट 1 तास 27 मिनिटाचा हा लाईव्ह झालेला आहे तब्बल. तर नेव्ही ब्ल्यू कलर की पॅरॉट ग्रीन कलर, दोघांनी कमेंट करा. यात पण शुभम सरांना मागे टाकले. सध्या मॅडम ओम सरांपुढे आमची बड्याबड्यांची चालत नाही. आता दोघांचा पदर वेगळा आहे. तुम्ही पदर बघू शकता दोघांचा पण. बघा, हा पण पदर बघा, हा पण पदर बघा तुम्ही. एक कॉपर सिल्क मध्ये आणि ते गोल्डन मध्ये बघा. पॅरॉट कलर रेड कॉम्बिनेशन आणि ब्ल्यू कलर रेड कॉम्बिनेशन कोणता आवडतो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राइस सांगा. जरा झूम आउट करतो काय? कमेंट येत आहे का नाही? याची जी प्राइस आहे ही 5100 फक्त. 5100 रुपये पॅरॉट कलरची. आणि पॅरॉट कलर ए, सगळ्यांना उतर, पॅरॉट जिंकला, कलर जिंकला, आले. जिंकला, जिंकला. नेव्ही ब्ल्यू कलर इतका छान असेल पण शुभम सरांची हार झालेली आहे इथे. आणि पुन्हा हा एकदा एक पॅटर्न बघा, नवीन पॅटर्न मध्ये सिल्वर आणि ऑरेंज मध्ये बघा तुम्ही. सेम डिझाईन आहे दोघांचे पण. आणि आणि आज शुभम सर पाणी पिसायला रेडी राहा. नाही आमच्या थोडी पाणी दिसलं. अरे हो, मग काय. त्याला काय माहिती आम्ही तुलाच घेतो. मला सहसा करून वाटतं की तुम्ही ह्या कलर शेडला लाईक करायला पाहिजे. सहसा करून तू हा याची मार्केटिंग करून color आहे? दोन जी कलमी त्याच्यात क्रेडिट खाऊन देशील का रे? काय कलर आहे? हा जो कलर आहे ग्रेप्स कलर आहे. जसं द्राक्षाचा कलर असतो ब्ल्यू कलर, तसा कलर तो. काय गौरव सरांनी सांगितलं असतं ग्रेप्स कलर. ग्रेप्स कलर. मी टांग घालून गेलो असतो कोणी.
गोल्डन आणि ग्रेप्स कलर, कोणता कलर तुम्हाला छान वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि याचा रेट आहे 4400. 4400 रुपये मात्र. आणि शुभम सर तुमच्यासाठी काय रेट आहे? सेम प्राइस आहे दोघांची. माझं तो बोलती बंद झाली डायरेक्ट ग्रेप्स कलर ऐकून मी डायरेक्ट ढगात नाही हे स्वस्त आहे माझी. किती? 3250. शुभम सरांच्या हातात जी आहे गोल्डन कलरची ती 3250 रुपयाची आहे. आणि ओम सरांच्या हातात आहे ती 4400 रुपयाला आहे. 4400, 4400 रुपीज. 8 मार्च पर्यंत शिपिंग फ्री आहे. कोणाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून पाठवा. साडी म्हणजे साडी, माझी व्हिडिओ व्हायरल झाली त्याची साडी. कमेंट करा कोणता कलर चांगला आहे. 3200 रुपयाला काहीच वाईट नाही. जबरदस्त. हा चला जाऊ दे. कोण जिंकलं रे? अजून काही कमेंट आलेलं नाही. आणि मला असं वाटतं की आता कमेंट ग्रेप्स कलरला कमेंट आलेला आहे. आणि पुन्हा एकदा इथे ग्रेप्स कलरच्या 2 कमेंट आलेल्या आहेत. आणि एकही शिवम सरांना कमेंट आलेली नाही. तर त्या ठिकाणी शिवम सरांची मोठ्या संख्येने हार झालेली दिसून येत आहे. ग्रेप्स कलर पहिल्यांदाच कळाला हा कलर. आता मी काय म्हणतो येऊ कमी. आणि हे बघा हा पॅटर्न पॅटर्न. हा बालाटन पॅटर्न पाहून घ्या तुम्ही. पॅटर्नचं नाव पण त्यांनी सांगितलेलं आहे. 1850. काय नॉलेज आहे. गौरव तर 4 मुंड्याची झाला असता. मला तर खरंच आपण माझ्या याच्यावर टाकलं का रे. मी इतक्या वेळ टिकलोच नसतो. ग्रेप कलर. तर ग्रेप्स कलरला पण खूप वोट आले. आता पुन्हा एकदा मेहंदी कलर आणि रामा कलर, कोणता कलर तुम्हाला छान वाटतोय आणि याचा रेट सांगा. कोणती साडी? बालाटन पॅटर्न दोन्ही सेम आहे. पण प्राइस कसं रेट सांगा. रॅपियर सिल्क मध्ये ना. रॅपियर सिल्क मध्ये रॅपियर सिल्क आणि याची जी रेट आहे 1850. 1850 रुपयामध्ये. आणि कलर कॉम्बिनेशन दोन्ही पण सांगतो. एक रामा कलर जो शुभम सरांच्या हातात आहे, मेहंदी कलर तो ओम सरांच्या हातात आहे. तर कमेंट नक्की करा मेहंदी कलर की रामा कलर. पुढच्या 1 मिनिटामध्येच कळेल आपल्याला कोणता कलर. अजून एकही कमेंट त्याला आलेली नाही. शुभम सर तुम्ही थोडं शांती घ्या. आणि शेवटी एक कमेंट आलेली आहे मेहंदी कलरला आणि रामा कलरला. विन विन सिच्युएशन आहे. विन विन सिच्युएशन. रामा कलरला 2 आलेले आहेत. तर रामा कलर या ठिकाणी विजय झालेला आहे. एक मतांनी विजय तर आणि माझं एक मत. आणि मेहंदी कलरला पण एक कमेंट आली. आता परत काय वोट फायनल झाली. तर माझा कोणता कलर आहे? माझा पर्पल आहे. वाईन. आता परत एकदा ओम सरांच्या हातात जी काही कलर आहे तो दुपछाव कलर आणि शुभम सरांच्या हातात आहे तो पैठणी कलर. आणि याची प्राइस आहे फक्त 1950 रुपये. बघा तुम्ही आतली बुट्टी बघा, एक परी आणि एक पिकोची बुट्टी. तर तुम्ही हे साडीचं कलर कॉम्बिनेशन बघा कसं आहे. शुभम सर अभी गूंगे बहरे हो गए. नाचरा मोरी. तर कमेंट नक्की करा कोणता कलर, दुपछाव कलर की पैठणी कलर की दुपछाव कलर. बॉल मध्ये तो आहे कर नावून कर. ओ आ ओ ए ओ आ ओ ए. आणि तुम्ही भाऊ बाई. आणि तुम्ही ह्या साडीचा ब्लाउज पीस बघा कसं आहे. आणि इथे पुन्हा एकदा दुपछाव कलरला कमेंट आलेली आहे आणि एक पैठणी कलरला पण कमेंट आलेली आहे. पुन्हा एकदा स्काय ब्लू म्हणजे 2 कमेंट ओम सरांकडे वळताना मी बघितले आहे. धरून ठेव असं. आणि ओम सरांच्या नावाने सुद्धा कमेंट आलेली आहे. तर मला वाटतं की ओम सर या ठिकाणी विजयी झालेले आहे. आणि शुभम सरांची पुन्हा एकदा मोठ्या संख्येने हार झालेली आहे. हॅलो. किंमत आहे फक्त 1950 रुपये. मला घरी बोललं ना जातो आता घरी. आणि शुभम सरांचा घरून फोन आलेला आहे की आता लाईव्ह मधून तुम्ही रजा घ्या. लय अपमान झाला. खूप अपमान सहन केला. हे बघण्यासाठी तो आम्हाला दिवस दाखवले का असा आम्हाला फोन आलेला आहे. अरे बाप, ही 2 कलर मध्ये तो हा कलर घेऊन राहिला. मी चाललो. हो 1 मिनिट तेवढी शेवटची साठी दाखवून द्या आता. मग आता लास्ट शेवटचा हे फोन काय आहे. सगळे कोणी मला जर वोट केलं नाही आता आधार कार्ड रेटला वोट 10 तरी मला आता फक्त तुम्ही वोट करा ओम सर की शुभम सर. 10 वोट जर का मला आले मी उठून जाणार. बघा कलर वरती जाऊ नका. माहिती तुम्हाला कोणाची आवडली, ओम सरांची का शुभम सरांची, वोट नक्की करा. आणि या साडीची किंमत आहे माहिती मी दिलीच काय आवडेल.
6250 6250 रुपये फक्त ऑल इंडिया शिपिंग फ्री. आणि ऑल इंडिया शिपिंग फ्री. हा 1 2 3 ऑल इंडिया शिपिंग फ्री. तर तुम्हाला शिपिंग फ्री पाहिजे असेल तर 8 मार्च पर्यंत तुम्ही शिवशाही पैठणी मधून शिपिंग फ्रीचा मोबदला घेऊ शकतात आणि त्याचा शिवशाही मधून शॉपिंग करण्याचा आनंदही घेऊ शकतात. ओम सरांना एक कमेंट आलेली आहे, शुभमला पण एक कमेंट आलेली आहे, रेड कलर साठी पण एक कमेंट आलेली आहे. म्हणजे शुभम सरांना 2 कमेंट आलेल्या आहेत आणि ओम सरांना 4 कमेंट आलेल्या आहेत. अजून रिझल्ट ओम सरांना 5वी पण कमेंट आली. तर कबा ओम सरांना 5वी पण कमेंट आलेली आहे, 6वी पण कमेंट आलेली आहे आणि शिव सरांना 2च कमेंट आलेले आहे. ओम सरांना 7वी पण कमेंट आलेली आहे. तर मला असं वाटतं आता 7 आणि 2 मध्ये खूप मोठी तफावत आहे. तर या ठिकाणी विजय. कमेंट झालं पाहिजे. तर अजूनही मी शेवटचे तुम्हाला 2 मिनिटं टाइम देतो. पुन्हा एकदा माझे सपोर्टर आज आलेले नाही. तुमचे सपोर्टर नाही. ऑल इंडिया शिपिंग फ्री आज मिस केलं म्हणे. श्रद्धा परब मॅडमचं म्हणणं आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री आज मिस केलं. तू एकदम याच्यात कर. ओम सर आमच्या जसं कॅमेरा पुढे कॅमेरा मागं पण आहे. कॅमेरा मागून जर कधी ओम सर रियालिटी मध्ये जर कधी आले तर ते असे म्हटले ते भाऊ ते साडी घ्या रे इकडे, एवढी भारी साडी आहे, तुला काही विकते इकडे. तर नाही रे भाऊ कॅमेरा मागून ओम सर माहिती देतील. सर सांगा. आता आहे ना ही साडी जर कधी तुम्ही बघायला गेले तर एकदम मस्त साडी आहे. आणि कसं माहिती का ते हा ग्रेप्स कलर आहे आणि हा कांची ग्रीन कलर आहे आणि खूप सुंदर कलर आहे. त्याबद्दल सांगा जरा. पूर्ण हलवर बुट्टी आहे. ऑल ओव्हर बुट्टी आहे. बर मग आमचे शेट आले तर आता या मोठे शेट आमचे जर सेट करत सेल करायला बसले तर. आणि जर कधी आमचे श्याम काका जर कधी इथे आले म्हणजे शिवमचे पप्पा जर कधी इथे आले सेल करायला तर ते कसं या ठिकाणी प्रेझेंटेशन देतील. मॅडम ही जी साडी ना ही 1 नंबर साडी आहे आणि हा कलर ना एकदम कुरवंटांग कलर आहे आणि किंमत किती आहे त्याची? किती किंमत आहे? 2600 आणि 2600 रुपयाची. या भावात जर का तुम्हाला दुसरीकडे भेटली ना मी फुकट देऊन टाकेल तुम्हाला. काय बोलता? आणि आपलं ना मॅडम का ते आपण विणकर लोक आहे, आम्हाला बी 2 पैसे भेटायला नको का आम्हाला? आणि माझी ना घरी चरबी आहे तर काही नाही मस्त चालतं. चरबी म्हणजे आमची गाय आहे, चरबी एकदम मस्त गाय आहे ती. तर या ठिकाणी ओम सर ग्रेट असं त्यांना कमेंट आलेलं आहे. आणि शिवम सरला त्यांचे हार पचवता आले नाही म्हणून त्याच्या आधीच ते कॅमेऱ्याकडून उठून गेले. तर शिवम सरांची इथं हार झालेली आहे आणि ओम सरांचा विजय झालेला आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि गर्व आहे आमच्या लहान भावावरती की त्यांची जीत झालेली आहे. तर खूप खूप अभिनंदन ओम दादा आणि थँक्यू मॅडम. आजचा लाईव्ह परत बघणार मी ओम सरांनी दिलेली डिटेल साठी. श्रद्धा परब मॅडम तुमच्या ओम सरांच्या खूप मोठ्या फॅन झालेल्या दिसतात मला, कारण खूप खूप कमेंट केला श्रद्धा परब मॅडम. मी एकदा आणा त्यांना पण, श्याम शेटला पण आणा म्हणतात ते शेट आल्यानंतर तर कलास गौरव इथं राहणार पण नाही. गौरव इथं हाकलपट्टी होऊन जाईल. बरे दाखवा चल. आमचे गौरव सरांना जे वार झाले त्याच्या अंगावर झेलायला गेलो आणि माझ्याच पाठीवर जखम करून घेतले. अरे ले गौरव सर आता बसले, एवढा अपमान झालं त्याचा माझा अपमान करून घेतला. नाही तो इथं आम्ही त्याचा त्रास देतो. त्याने आमच्या लाईव्ह वर पूरी खुन्नस काढून टाकली. गौरव सर असं काही का नाही छोटा गौरव सडको बहुत ऍक्टिंग बिक्टिंग कर रहा था गौरव सर उसकी. काय रे ओम सर साडीबद्दल सांगा ओम सर. मॅडम आता एवढं साडीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. सर आता बाकीचं जे काही असेल ते मी तुम्हाला उद्या सांगतो. हा आता थकले बिचारे ते खोकलू जाम झालेले बिचारे असं. तर आता धन्यवाद देऊन टाकचाल. सो धन्यवाद. तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
आणि नक्की तुम्ही सर्व ब्रँचला व्हिजिट करा मॅडम. थँक्यू. धन्यवाद.